भारताचा जो अर्थसंकल्प आहे बघा, ज्याला आपण बजेट म्हणतो, तर ते आपण बघणार आहोत. 2024-25 असं आहे. याच्या आधी ऑलरेडी इंटरिम बजेट जे आहे ते येऊन गेलेलं आहे, जे आपण ऑलरेडी बघितलं होतं. आणि आता जे आहे, जसं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प आला होता, नंतर अतिरिक्त आला, आणि हा जो आहे तर तो आता बजेट जे आहे बघा, तर ते आपण बघणार आहे. सायमल्टेनियसली इकॉनॉमिक सर्व्हे पण आलेला आहे. इकॉनॉमिक सर्व्हेचं पण सेशन होईल बघा, तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सांगितलं जाईल तसं जे आहे ते. ओके, मोस्ट प्रॉब्ली आपण प्रयत्न करू की उद्या आपल्याला ते सेशन दुपारी घ्यायचं आहे. सो इकॉनॉमिक सर्व्हे पण आपला होईल. सो युनियन बजेट जे आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024, आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी हा जो आहे मांडलेला आहे. आणि यामधले जे बेसिक प्रोव्हिजन्स आहेत, आता तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही एक्झाम जर तुम्ही बघितली तर बजेटमधल्या ज्या स्कीम्स असतील, प्रोव्हिजन्स असतील, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात इन केस ऑफ MCQ. ओके, सो फोकस ऑफ बजेट कशावर आहे बघा. आवर बजेट फोकसेस ऑन एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, MSME अँड मिडल क्लास. ओके, सो बजेट जे आहे त्याचा फोकस जो आहे बघा, म्हणजे कशाला समोर ठेवून हे बजेट बनलेलं आहे, तर या 4 गोष्टी आहे: एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, MSME अँड मिडल क्लास. मिडल क्लास आपल्याकडे जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर आहे. ओके, भारताचा जर समाज तुम्ही बघितला बघा, आता मिडल क्लास याचे पॉलिटिकल याच्यानुसार तो वेगवेगळे कन्सर्न आहेत, पण आपला मिडल क्लास जो आहे तो रोटी कपड्यावर मकान, ओके मध्ये जे आहे तो मिडल क्लास जे आहे बघा. ओके, आणि रोटी कपड्यावर मकान डील होईना तर मग ते बिलो पॉवर्टी लाईन जात आहे. सो ओव्हरऑल जे आहे बेरोजगारी जी असेल तर ती दूर करायची आहे, रोजगार द्यायचा आहे. स्किलिंग जे आहे, स्किलिंग हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजे काय ना की आपल्याला लोकांना कौशल्य प्राप्त करून द्यायचं आहे बघा. आता कौशल्य देणं ही जी गोष्ट आहे की ही का महत्त्वाची आहे, तर सिंपल याच्यामध्ये काय असतं की भारताचा जर आपण विचार केला तर भारतामधली जी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या स्किल्ड किती आहे, ज्याचं जर कंपॅरिझन करायला गेलो आपण तर ती किती मिळते आपल्याला, फक्त 2 ते 3% स्किल जे आहे एवढी फक्त लोकसंख्या आपली आहे. ओके, आणि हे परवडणारं नाही आहे आजच्या डेटमध्ये. साऊथ कोरिया वगैरे तुम्ही बघितलं तर 96% लोक स्किल्ड आहेत तिथं. सो इथली गणितं जी आहेत तर ती आपल्याला समजून घ्यायची आहे. MSME जे आहे ना, MSME कधी लक्षात ठेवा, इन केस ऑफ GS3 ऑल्सो MSMEवर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. MSME इज जस्ट लाईक अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. आपल्या अर्थसंकल्पनेच्या बॅकबोन सारखं MSME आहे बघा. मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस, हा ना, छोटे छोटे जे उद्योग आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये जे काही कामकाज होतं त्यातून जो रोजगार डेव्हलप होतो, जन्माला येतो, तिच्यातून ज्या गोष्टी होतात त्या महत्त्वाच्या आहेत. आणि मिडल क्लास जो आहे बघा, या सगळ्या गोष्टींना जे आहे डील करून दिलेलं आहे याच्यामध्ये, यांना समोर ठेवून दिलेलं आहे. मग आता MCQ कसा बनतो, MCQ बनताना तुम्हाला विचारलं जाईल की बजेट, युनियन बजेट 2024-25 जे आहे हे कशावर फोकस करतं. मग खाली तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील बघा. आता तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की इंटरिम बजेट जे होतं ते कशावर फोकस करत होतं बरं, कोण सांगेल. आधीचं सेशन बघितलं होतं का? हां, गुड. कोण कोण? यूथ, देन विमेन, फार्मर, ट्रायबल. सी, इंटरिम बजेटच्या बाबतीतला हा प्रश्न आहे बघा. याच्या आधी आपण हे बघितलं होतं. इंटरिम बजेट आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे, तिथूनही तुम्ही बघू शकता. ज्याच्यामध्ये जे आहे पुअर अशी कन्सेप्ट होती का तिथं, फार्मर होतं, यूथ होतं आणि बरोबर आहे का? सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये जे लिहिलं आहे याच्यामध्ये काही चेंज करणं अपेक्षित आहे आपल्याला. सो इंटरिम बजेट, आता बघा जी लोक आत्तापासून तुम्ही अभ्यास करताय याच्या आधी भारताचं इंटरिम बजेट आलेलं आहे, ते यूट्यूबवर अवेलेबल आहे, प्रत्येकाने ते बघून घ्या. ओके, गरजेचं आहे, ते बघितलं पाहिजे आपण. सो आता या 4 गोष्टींवर फोकस आहे बघा. देन आता इकडं जे आहे हा जो कन्सर्न आहे आपला, हा काय आहे की आपल्याकडं किती आलं, खर्च किती केला आपण. ओके, तर आता आपल्याकडे गणित मायनसमध्ये असतात बघा. आपण रिव्हेन्यू जो जमा करतो आणि आपण खर्च जो करतो तो काय होतो आपला, मायनसमध्ये जातो. म्हणजे आता इथं जे आहे रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर असं जर तुम्ही गणित बघितलं तर त्या केसमध्ये जे आहे आपल्याकडं किती आलं आणि आपण खर्च किती केलं बघा. रिसिप्ट जे आहेत, ओके, रेव्हेन्यू जे आहे 31, 29, 200, इकडं बघा 37. एक्सपेंडिचर जे आहेत इथं बघा, कॅपिटल किती आलं 16, तिकडं जे आहे कॅपिटलमध्ये 11 जे आहे. तर मग कॅपिटलच्या याच्यात जरा बरं आहे, पण इकडे जे आहे रेव्हेन्यूच्या याच्यामध्ये जो काय रेव्हेन्यू आपल्याकडे येतोय आणि आपण खर्च जो करतोय तर त्याची गणितं व्यस्त आहेत बघा. सिंपली तुम्हाला घरून 10 रुपये आले आणि तुम्ही खर्च 12 रुपये केले तर काय होईल, -2 आहे. आपण
दॅट्स बेसिक थिंग. ओके, देन नेक्स्ट वन, बजेटच्या प्रायोरिटीज इथं दिलेल्या आहेत बघा. देर आर 9 प्रायोरिटीज इन दिस बजेट. 9 प्रायोरिटीज याच्यामध्ये आहेत. ओके, आता ह्या पिक्टोरियल याच्यामध्ये पण आहे. ही फाईल तुम्हाला पण मिळेल, तुमच्या ग्रुपमध्ये येऊन जाईल, तिथूनही तुम्ही बघू शकता. आणि ही आपण प्रॉपरली इथं समोर आहे बघा. प्रोडक्टिव्हिटी अँड रिसेलन्स इन ॲग्रिकल्चर जे आहे बघा. ओके, त्याचबरोबर जे आहे की आपली जी काही कृषी आणि त्याच्याशी रिलेटेड अर्थव्यवस्था आहे त्याचा जो आहे अधिकाधिक विकास करणं. एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग, रोजगार द्या, कौशल्य पण द्या. इन्क्लुझिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. आता बघा, जर आपण आपल्या नागरिकांना स्किल दिलं तर काय जन्माला येईल? चांगला ह्युमन रिसोर्स जन्माला येईल बघा. सो हे इंटरकनेक्टेड आहे. स्किल द्या चांगलं, चांगला ह्युमन रिसोर्स तुमच्याकडे असेल. बऱ्याचदा जे आहे ना की भारतासारखा देश, जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कुठला आहे? भारत आहे. मग आता आपल्याकडे एवढी जी लोकं आहेत, मग यांचा एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे का? तर यस, डेफिनेटली देर इज अ पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट. आणि तो पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट कुठला आहे? हा आहे बघा. ओके, सो त्यामुळं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस, वस्तू निर्माण आणि सेवा. ओके, असा जो मुद्दा आहे ना की वस्तू निर्माण आणि सेवा, बरोबर, याच्यावर पण फोकस असणार आहे बघा. अर्बन डेव्हलपमेंट जे आहे, शहरांचा विकास जो आहे. आता बघा, दिवसेंदिवस शहरं मोठी होत चालली, स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता आपण सगळे MPSC UPSC करायला आलो कुठं? शहरात. ओके, तसे लोक रोजगारासाठी येतात, बऱ्याच गोष्टींसाठी येतात. मग ऑब्वियसली रिसोर्सेस जे आहेत सिटीमधले, त्या रिसोर्सेसवर काय होतं? ताण पडायला लागतो आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या गडबडायला लागतात बघा. आणि इकडे एक आस्पेक्ट होता वरती सोशल जस्टिस. सोशल जस्टिस सामाजिक न्याय, जे दुर्बल घटक आहेत समाजातले, त्या दुर्बल घटकांना आपल्याला मूळ प्रवाहामध्ये आणायचं आहे. त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता पडता कामा नये. देन एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा जे आहे बघा. एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. देन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे बघा, पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला उभ्या करायच्या आहेत बघा. पायाभूत सुविधांमध्ये काय काय तर बेसिक रस्ते येतात, है ना, बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पायाभूत सुविधा ज्या आहेत बघा. देन इनोव्हेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे आपण भर दिला पाहिजे. आपण तेच ते करत राहिलो तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं बघा. विंदा करंदीकरांची कविता आहे ना, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. ओके, आणि मग जर तेच ते राहिलं तर मग आयुष्य निरस होऊन जातं. म्हणून काय पाहिजे? इनोव्हेशन. जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो. शेव पाव कधी आयुष्यात खाल्ला होता का तुम्ही? नाही, पण पुण्यामध्ये आहे बघा शेव पाव. ओके, भजी पाव, है ना, भजी कोरडी, पाव पण कोरडा. ओके, सो बेसिकली जे आहे की वेगवेगळे इनोव्हेशन वेगवेगळी लोक घेऊन आलीत बघा इथं जे आहे. उलटा वडापाव, इनोव्हेशन. लोक जातात ना तिथं खायला, नंबर ऑफ व्हिडिओज आहेत. हे काय? हे इनोव्हेशनच आहे ना. तिच्यात काही वेगळं असणार आहे का? पाव असणार आहे, बेसन असणार आहे आणि बटाटा असणार आहे, पण त्यांनी सांगितलं उलटा आहे बाबा, खाली डोकं वर पाय करा आणि खा. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. संशोधन आणि विकास. त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म जे आहेत बघा. ओके, असे आपल्याला जे आहे 9 प्रायोरिटीज एरिया त्यांनी दिलेत की ज्याच्यावर आपलं सगळं जे आहे बजेट डिफाईन होतं बघा. आणि फोकस किती आहेत? 4 एरिया फोकस आहेत, बरोबर. आता इथं सिंपली जे आहे 3 महत्त्वाकांक्षी योजना आहेत बघा. आता ही जी फाईल मी बनवली याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही गोष्टी आहेत. ओके, सो बायलिंग्वल फाईल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला येऊन जाईल. आता इथं ह्याच योजना इंग्लिशमध्ये जे आहे पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये, तीच गोष्ट आपल्याला इथं जे आहे मराठीमध्ये. रोजगार आणि कौशल्य ही एक बेसिक गोष्ट होती. आणि याच्याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जी असते EPFO, है ना, EPFO याची पण एक्झाम आपल्याला येत्या काळात द्यायची आहे. तुम्ही ही एक्झाम देऊ शकता सगळे लोक, आणि तुम्ही दिली पाहिजे. चांगली पदं असतात तिच्यामध्ये, चांगल्या गोष्टी ज्या आहेत क्लास 1चे ज्या आहेत EPFO ज्या आहेत. सो प्रोव्हिडंट फंड जो आहे त्या संघटनेने जे आहे जवळपास 1.07 लाख कोटींच्या 3 योजना आणलेल्या आहेत बघा. ओके, आता बघा स्कीम A, स्कीम B आणि स्कीम C हे नावं टाळायच्या भानगडीत पडले नाही. आपल्यासाठी सोपं झालं बघा. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं स्कीम A कशासाठी, स्कीम B कशासाठी, स्कीम C कशासाठी आहे. स्कीम A कुणासाठी आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ 1 month सॅलरी इन 3 installment अप टू 15,000 टू द फर्स्ट टाइम एम्प्लॉई रजिस्टर्ड इन EPFO.
बघा पहिल्यांदा जो EPFO मध्ये जे आहे प्रॉव्हिडंट फंडच्या इथं नाव नोंदवणार आहे त्याला काय होईल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मिळेल बघा. 1 मंथ सॅलरी जे आहे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये त्याला डील होईल. जॉब क्रिएशन इन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम बी जे आहे बघा. आता बघा हा आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की दॅट वी शुड फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग, वस्तू निर्माण. आपण लॅक करतो याच्यामध्ये. चायना याच्यामध्ये बराच पुढं सरकला आहे बघा. आपण कशात टॉप करतो, सर्व्हिसेस. पण सर्व्हिसेसचा इश्यू असा आहे, सर्व्हिसेसमध्ये रोजगाराची निर्मिती तेवढी होत नाही. सेवा आहे बघा, म्हणजे विचार करा की एक कॉम्प्युटर जे काम करत होतं ते आजच्या डेटमध्ये किती लोक डील करू शकतात, है ना. म्हणजे किंवा नाही म्हणजे उलटं जे आहे की 4 लोक काम करत होते आणि त्याच्या जागी एक कॉम्प्युटर आला होता. म्हणजे काय आलं ना, सर्व्हिसेसमध्ये काय होतं की गणितं बदलून जातात बघा सगळे. असं सगळं ते गणित आहे. आणि इथं जे आहे की जॉब क्रिएशन इन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इन्सेंटिव्ह जे आहेत ते प्रोव्हाइड केला जाईल बघा डायरेक्टली टू बोथ एम्प्लॉई आणि एम्प्लॉई ॲज देअर EPFO कॉन्ट्रीब्युशन फॉर द फर्स्ट 4 इयर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. मग आता याच्यामध्ये जो मालक आहे आणि जो त्याच्याकडे काम करणारा कर्मचारी आहे या दोघांना इन्सेंटिव्हज असतील पहिल्या 4 वर्षांसाठी जे आहे, जर तुम्ही EPFO मध्ये रजिस्टर केलं. सपोर्ट टू एम्प्लॉयर्स जे आहे बघा, रिइम्बर्समेंट टू एम्प्लॉयर्स अप टू 3,000 पर मंथ फॉर द 2 इयर्स टुवर्ड देअर EPFO कॉन्ट्रीब्युशन फॉर इच ॲडिशनल एम्प्लॉई. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला इकडं आणाल प्रोव्हिडंट फंडमध्ये तर त्याच्यासाठी एका महिन्याला 3,000 पर्यंत तुम्हाला जे आहे 2 वर्षापर्यंत तेवढं रिइम्बर्समेंट होत राहील. म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांना पण सपोर्ट करतो बघा हे. सो 3 योजना आहे. कुणाकुणासाठी आहेत, पहिल्यांदा ज्यांनी EPFO मध्ये कर्मचाऱ्यांनी ॲड केलं तो. दुसरी योजना कुणासाठी आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जी लोक काम करतायत त्यांच्याकरता जॉब क्रिएशन झाले पाहिजे. आणि थर्ड वन इज एम्प्लॉयर्स, उद्योजकांना सपोर्ट. अशा 3 योजना याच्यामध्ये आहेत. हेच तुम्हाला इकडं मराठीमध्ये मिळून जातं. नवीन कर्मचाऱ्यांना पहिल्या 4 महिन्यासाठी ज्या 4 वर्षात नोकरीत अधिक सुविधा दिल्या जातील बघा. प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण केले जाईल. ही रक्कम 15,000 रुपयापर्यंत असणार आहे. बरोबर, म्हणजे 15च्या वरती मिळणार नाही. नाही तर तुम्ही म्हणणार की मग द्या मला 50,000, असं नाही. सो गव्हर्नमेंटची कुठली स्कीम जी असते, कुठली योजना जी असते, त्या योजनेचे बेसिक्स लक्षात ठेवा. ते असं सरसकट नसतं बघा इथून. ओके, जसं आपल्याकडं जे आहे तुम्ही जर पुण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जर हे केल्या बघा तुम्ही, है ना, एक्सप्लोअर केल्या तर काही ठिकाणी हॅपी आवर्स असतात बघा. हॅपी आवर्सवर एका सँडविच बरोबर दुसरं सँडविच फ्री, कुणीही येऊ, तिथं असं काही राहत नाही. पण तसा हॅपी आवर्सचा कार्यक्रम इकडं राबवत नाहीत. इथं कंडिशन्स असतील प्रत्येक गोष्टीला, हा ना. आज भेटेल की PDF, पहिले इकडं तर फोकस कर. हां, पावसात दडला काय तू, इकडे याचं की लेक्चरला. 2.10 कोटी तरुणांना याचा बेनिफिट मिळू शकतं असं यांनी म्हटलेलं आहे बघा. जवळपास 15 लाख जणांना याचा लाभ होण्याची जी आहे तर ती म्हणजे जे गव्हर्नमेंट देतं की एवढ्या एवढ्या लोकांना लाभ होऊ शकतो, एवढे एवढे पैसे, एवढे एवढे हे अंदाजित आहेत बघा लाभार्थी. योजना बी उत्पादन क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी आहे बघा. प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराशी निगडीत आहे बघा. त्यांना जे आहे अतिरिक्त रोजगारांना प्रोत्साहन दिलं जाईल. पहिल्या 4 वर्षामध्ये कर्मचारी आणि नियुक्ता यांच्या EPFO योगदानाच्या संदर्भात प्रोत्साहन देण्यात येईल बघा. याच्या 30 लाख तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे बघा. 30 लाख रोजगार. आता गव्हर्नमेंटचं जे बजेट असतं या बजेटवर टीका टिप्पणी पण होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जे विरोधी पक्ष असतात ते विरोधी पक्ष याच्यात टीका करतात. जसं हे बजेट आहे बघा, या बजेटमध्ये जास्तीचं फंडिंग कुणाला गेलेलं आहे, बिहार आणि आंध्र प्रदेश. आता मग गणित तर एकदम क्लिअर आहे बघा, बिहार आणि आंध्र प्रदेशला का गेलं फंडिंग, तर त्याची गणितं क्लिअर आहेत. ओके, NDA आघाडीमध्ये त्यांचा मेजर रोल आहे तर ते तिकडं जाणं अपेक्षित आहे बघा. आणि त्याला दुसरं एक कारण होतं, बिहार वॉज डिमांडिंग स्पेशल कॅटेगरी स्टेटस टू बिहार. फार जुना किस्सा आहे हा, आताचा किस्सा नाही आहे. त्यांना विशेष राज्याचा दर्जा हवा होता. आणि जेव्हा विशेष राज्याचा दर्जा तुम्हाला हवा आहे आणि आता त्यांनी केंद्राने फार क्लिअर केलं की आम्ही विशेष राज्याचा दर्जा तुम्हाला देऊ शकत नाही, कारण त्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये बिहार राज्य बसत नाही. हे क्लिअर करून दिलं. मग आता जर बिहार तिच्यामध्ये बसत नाही आहे म्हटल्यानंतर मग बिहारला त्यांनी जास्तीचं फंडिंग केलेलं आहे तिथं. ओके, सो अशा गोष्टी घडत असतात. हे फार क्लिअर कट आहे बघा, है ना. म्हणजे लग्न जर असेल तर कपडे घेताना जे आहे नवरदेवाचा ड्रेस महागडा असतो बघा, त्याच्या मम्मी पप्पाला पण चांगले महागडे कपडे घेतले जातात. तेच आहेरावाल्यांना घेतले जातात का,
नाही, तसं ते आहे. ओके, सो तेवढं एक लक्षात ठेवा. मानाचे जेवढे गणपती असतात. ओके. योजना सी जी आहे बघा, रोजगार देणाऱ्या नियोक्त्यांना पाठबळ देणारी योजना जी आहे बघा, वरती आपण बघितलं 1 लाखापर्यंत मासिक वेतन असणाऱ्या अतिरिक्त रोजगाराचा यामध्ये समावेश आहे बघा. जवळपास जे आहे जेवढे काही अतिरिक्त कर्मचारीच्यात EPFO मध्ये देतील योगदान, तर त्यांना एम्प्लॉयरला 3000 रुपये प्रति महिना 2 वर्षापर्यंत परतफेड मिळेल बघा. 50 लाख लोक जणांना याच्यामध्ये अतिरिक्त रोजगार मिळू शकतो असं यांचं म्हणणं आहे. 15 लाख, 30 लाख, 50 लाख रोजगारच आहे. ओके. देन एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग जे आहे बघा, आता स्किलिंग अपग्रेडेशन जे असणार याच्यामध्ये 1000 ITI जे आहे बघा, ITI आपलं गरीबाचं IIT बरोबर, ते जे ITI आहेत त्याच्यातल्या 1000 ITI ला अपग्रेड केलं जाईल. हब स्पोक अरेंजमेंट 5 वर्षात मध्ये केली जाईल बघा. आउटकम आणि क्वालिटी जे आहे स्टेट इंडस्ट्री याच्याकरता कोलॅबरेशन केले जातील. इंटर्नशिप केली जाईल बघा. इंटर्नशिपसाठी जे यूथ आहेत त्यांना चांगल्या कंपन्या ज्या आहेत भारतातल्या अशा 1 करोड यूथला जे आहे टॉप कंपन्यांमध्ये 5 वर्षांमध्ये टाकलं जाईल. तिथं ते इंटर्नशिप करतील, ज्याला मराठीत आंतरवासीयता असं म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी 12 महिने प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप विथ मंथली अलाउन्स ऑफ 5000 5000 रुपये महिना तुम्हाला मिळेल. मग या इंटर्नशिपचा फायदा काय राहील तुम्हाला? जसं मेडिकल स्टुडंटला इंटर्नशिप असते बघा, कशासाठी की एवढे वर्ष आपण थिअरी शिकलो, आता प्रॅक्टिकल. आणि मग तसे हे मोठमोठ्या कंपन्यांबरोबर जेव्हा ही मुलं इंटर्नशिप करतील तर याच्यातूनच जे आहे उद्या टाटा, बिर्ला, अंबानी असे जन्माला येतील बघा. ओके, त्यांना कळलं ना काय करायचं असतं काय नाही करायचं, असं ते आहे. ओके. सो इंटर्नशिपची संधी जी आहे ती दिलेली आहे बघा. 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 1 वर्षासाठी 5000 रुपये प्रतिमाह मिळणार आहे बघा. 1 रकमी सहाय्य त्यांना दिलं जाईल. भत्ता राहणार आहे आणि 6000 रुपये 1 रकमी सहाय्य. ओके, ॲट अ टाइम सहाय्य जे आहे 6000 रुपये. ओके, रूम शोधायला एजंटला द्यावे लागतात, त्याच्यासाठी ते देतील बघा. ओके, हे 6000 रुपये हा ना, त्याला पटलं. सो तरुणांनी व्यवसायाचं खरं वातावरण जाणून घेतलं पाहिजे बघा. आता आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे ना बऱ्याच लोकांचा जो आहे की ते व्यवसाय करतात पण व्यवसाय कसा केला पाहिजे हे समजून घेत नाही. किंवा बऱ्याचदा असं असतं की मालक जो असतो तो फेविकॉल सारखा त्या खुर्चीला चिपकलेला असतो बघा, तो काही जागचा हलत नाही. जिथं मालक प्रॉपर काम करतो ते व्यवसाय टिकतात, ते व्यवसाय वाढतात सुद्धा, असं गणित आहे बघा. मॅक्झिमम ठिकाणी असं होत नाही. नुसतं बसून बसून उंटावून छेड्या आखणारे जे लोक असतात त्यांचा जो आहे तेवढं जरी किमान यांनी समजून घेतलं तरी हे सफल उद्योजक होतील बघा. त्या काळात एवढं सोपं आहे का बरं? हिच्यामध्ये एक दुसरी गोष्ट असते ती म्हणजे काय, बाप बळाना भैया सबसे बडा रुपया, पैसे, इन्व्हेस्टमेंट. तुम्ही आता बघा कू नावाचं ॲप बंद झालं बघा. ते कू नावाचं ॲप होतं ट्विटरला पॅरलल होतं. नायजेरिया सारख्या देशाने त्याला ॲक्सेप्ट केलं होतं की हां चला कू ॲप जे आहे आम्ही डील करतो, आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही. पण झालं काय, जे फाउंडर होते त्यांनी सांगितलं की एक असा पॉईंट आला होता की आम्ही ट्विटरला सरपास करणार होतो पण आम्हाला पैसाच भेटला नाही, चांगले इन्व्हेस्टर भेटले नाही, ज्यांच्यावर बोलणं झालं त्यांच्याबरोबर ते काही वर्क झालं नाही आणि विषय अर्ध्यावरच राहिला तो सगळा. बरोबर. सो ही एक महत्त्वाची तिच्यामध्ये बाब आहे. सो एकंदर जे आहे की असे हे तरुण जे आहेत ना इथे येतील प्रशिक्षण खर्च, इंटर्नशिप खर्चाच्या 10% रक्कम कंपन्यांना CSR निधीतून उचलला जाईल. CSR काय असतं? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. आता कौशल्य विकास आपल्याला करायचा आहे. 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज सुलभ करण्यासाठी मॉडेल स्किलिंग कर्ज योजना आणलेली आहे. तिच्यात सुधारणा केलेल्या आहेत, आपण चेंजेस केलेल्या आहेत. हब अँड स्पोक मॉडेल 1000 ITI मध्ये सुधारणा केली जाईल. 7.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे तुम्हाला मिळेल बघा. मुद्रामध्ये पण यांनी चेंजेस केलेले आहेत. मुद्रा आतापर्यंत मॅक्झिमम किती रुपये मिळत होतं? 10 लाख रुपये. ते आता 20 केलेलं आहे बघा, 20 लाख झालेलं आहे. मुद्रामध्ये आता 20 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. सो पुढच्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवायचं आहे बघा. आपलं टार्गेट लक्षात ठेवायचे, 5 वर्षात 20 लाख तरुण कुशल झाले पाहिजे, स्किल्ड. ओके. सो अशा MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जातं बघा. आणि याच्याकरता जे आहे जवळपास 1.48 लाख कोटी रुपयाची तरतूद आहे. शिक्षण, रोजगार, कौशल्य 1.48
लाख जे आहे. ओके. महामार्ग जे आहे बघा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1.68 लाख कोटी रुपयांची तरतूद जी आहे हिच्यामध्ये कायम आहे बघा. ओके. वर्षाच्या सुरुवातीला 24-25 साठीच्या ज्या आहे निवडणूक पूर्व अर्थसंकल्पात ती 1.68 लाख कोटीची तरतूद होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. सो याच्यासाठी फंडिंग आहे. आता तुम्हाला असे आकडे कुणी विचारत नाही, पण तुम्हाला एक जस्ट माहीत पाहिजे की काय गोष्टी आहेत, त्याच्यासाठी फक्त आपण सांगतो. अदरवाईज तुम्हाला असे टिपिकल आकडे विचार, हां पण जे टार्गेट्स आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे की नेक्स्ट 5 इयर्स, नेक्स्ट 10 इयर्स काय झालं पाहिजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. इन्कम टॅक्स जे आहे बघा, प्राप्तिकर. ओके. आता याच्यामध्ये जे सॅलराईड एम्प्लॉई आहेत बघा, त्यांच्यासाठी असं आहे की प्राप्तिकरामध्ये प्रमाणित वजावट जी आहे त्याची मर्यादा 50% वाढवून 75,000 रुपये करण्यात आलेली आहे. ओके. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की नवीन कर प्रणाली. आता कसं आहे ना, आपल्याकडे 2 कर प्रणाली आहेत, एक जुनी सिस्टीम एक नवीन आहे बघा. पुढच्या वर्षापासून त्यांनी क्लिअर केलं आहे की नवीनच राहणार आहे, पण आता जर तुम्ही नवीनचा लाभ घेतला तर त्यात काही गोष्टी होतील, जुन्या याच्याने भरलं तर जुने तुम्हाला निकष लागतील. ओके. सो आता कुटुंब निवृत्ती वेतन मिळणाऱ्या वजावटीची मर्यादा 15,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे बघा. आता हे काय आहे ना, हे सगळे प्रस्ताव असतात, याला मंजुरीनंतर मिळून मग त्या गोष्टी वर्क होत जातात बघा. आता बघा नवीन कर प्रणाली कशी आहे, 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. सध्या 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे बघा. म्हणजे जर तुमचं उत्पन्न वर्षाला 3 लाख रुपये आहे तर ते काय राहील, त्याच्यावर कसलाही टॅक्स लागणार नाही. नो टॅक्स, एन्जॉय. ओके. आता 3 लाखात माणूस काय एन्जॉय करेल बरं, हां ना. आता असं काही नसतं. 3 ते 7 लाख रुपये 5% कर लागेल तुम्हाला जर तुमचं उत्पन्न एवढं असेल तर. 7 ते 10 लाख 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 20%, आणि जर 15 लाखावर असलं तर 30% एवढं तुम्हाला प्राप्तिकर लागेल. तर हे इतकं सोपं असतं का, असं नाही. मग याच्यात परत 550 गोष्टी आहेत. म्युच्युअल फंडमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, एवढ्या इन्व्हेस्टमेंटसाठी कर लागणार नाही, एवढ्या इन्व्हेस्टमेंटला कर लागेल, वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत बघा. ओके. म्हणजे हिची गणितं जी आहेत ती अशी इतकी सोपी नसतात की एखाद्याला समजा 15 लाखाचं पॅकेज येतं, 30% कापले गेले त्याचे, मग त्याचा जो CA असतो तो सगळं दाखवतो, घराचं भाडं, पीठ कितीचं आणलं, मीठ कितीचं आणलं, 4 पाहुणे येऊन 4 भाकरी जास्त खाऊन गेले, वजा करा त्याच्या, हा ना. असं ते गणित आहे. ओके. आता बघा हिच्यामध्ये दुसरं जे आहे बघा, कॅपिटल गेन जे असतं बघा, भांडवली लाभ. ओके. कॅपिटल गेन जे आहे तर महागाई निर्देशांकाशी त्याचं जे आहे रिलेशन लावलं जायचं बघा, हा ना. काय बाहेर काहीच नाही, पाऊस आहे, त्याचं काम आहे बघा. मान्सून आहे, आता पाऊस पडणार आहे, कधी हळूहळू पडेल कधी जोरात पडेल बघा, हा ना. आपण बसलोय, आपल्याला पाऊस लागतोय का इथं, नाही. सो फोकस इकडे ठेवा तुमचा. ऑनलाईनचे विद्यार्थी बघा एकदम हुशार आहे, तिच्यातले 2 आत्ता गायब झाले, ते पोट्यावर जाऊन बघतायत की पाऊस किती पडतोय आपल्या गल्लीत, हा ना. सो 2ची संख्या कमी झाली, गेले ते पळत पळत बघायला, नाही तर कदाचित किचनमध्ये गेले असतील, है ना, भजीगिजी तळायला, डिपेंड, वातावरणच तसं आहे. ओके. या लेक्चर नंतर सगळ्यांसाठी भजीची व्यवस्था केलेली आहे. सो शांततेने इकडं बघा, जे गडबड करेल त्याला भजी बनवणार. आता हिच्यामध्ये असं आहे की कॅपिटल गेन हे जे आहे की तुमचा भांडवली लाभ जो असतो बघा, त्या भांडवली लाभाचा विचार करताना जे आहे, आता कसं आहे की केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सुधारणेनुसार जुने वडिलोपार्जित घर विकून आर्थिक लाभाच्या अपेक्षेत असलेल्या करदात्याला फटका बसू शकतो याचा. मग एकीकडे घरांची मागणी आणि पुरवठा ऑलरेडी व्यस्त आहे बघा. असं आहे का आपल्याकडे की घरं पडून येत आणि घेणारं कोणी नाही आहे. रूम भेटते का पटकन पुण्यात आल्यावर, राहायला रूम भेटे नाही, तर आपल्याला कॉट भेटत नाही, रूमचा तो विषयच नाही आहे. ओके. सो आता याच्यात काय होऊ शकतं, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 20% कर आकारला जात होता बघा आधीपर्यंत. दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे जे काही कॅपिटल तुम्हाला प्रॉफिट होणार त्याच्यावर 20% होता. आता करदात्याला महागाई निर्देशांकाचा फायदा मिळायचा, म्हणजे किती महागाई वाढली आहे त्याचं कोरिलेशन करून तेवढे पैसे कमी व्हायचे. पण आता तसं नाही आहे आणि कमी कर भरावा लागत होता. आता यांनी काय केलं, सरळ भांडवली नफ्यावर किती भरायचे, 12.5% भरायचेच तुम्हाला. काही करा तिकडं, खाली डोकं वरती पाय, 12.5 भरायचेच आहे. त्याच्यामुळे काय व्हायचं, पहिले इन्फ्लेशन इंडेक्सली कोरिलेट करून लोक कमी कर भरायची. आता गणित असं आहे, काही करा तिकडं 12.5 तर भरायचंच आहे तुम्हाला. त्यामुळे जास्तीचा जेव्हा टॅक्स भरावा लागेल त्याच्यातून लोक जे आहेत काय करतील,
घराच्या बदल्यात दुसऱ्या घराच्या मागे लागू शकतात, असा तो कन्सर्न आहे. मग याच्यामुळे जे आहे की वारसा हक्काने मिळलेल्या घराची विक्री करताना मग याचा इम्पॅक्ट होऊ शकतो निगेटिव्ह, असं हे सगळं गणित आहे. बाई एवढं तुम्ही लक्षात ठेवा MCQ साठी. भांडवली नफा किंवा जो आहे कॅपिटल गेन तुम्हाला जे काय होणार आहे बघा, कॅपिटल प्रॉफिट जे असेल त्याच्यावर पहिले 20% हे होता टॅक्स, ज्याला आपण महागाईशी पण तुलना करून तो टॅक्स कमी करायला जायचा. पण आता तसं नाही आहे, काही झालं तरी 12.5% भरायचं. जास्त भरायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही, भरू शकता, एवढा तर भरायचाच आहे. भांडवली नफ्यावरील सूट मर्यादा जी आहे तर ती 1.25 लाखांवर द्यावा. ओके, म्हणजे आता इथं जे आहे की म्युच्युअल फंड वगैरे त्याच्यामध्ये जे आहे भांडवली नफ्यातून सुटीची मर्यादा जी होती ती 1 लाख रुपयावरून आता 1.25 लाख रुपये केली आहे. म्हणजे तुमचं जर भांडवली नफा कॅपिटल गेन 1 लाख रुपये असेल सुरुवातीला तर त्याच्यावर टॅक्स नव्हता, आता त्याला काय केलं 1.25 लाखावर टॅक्स नसेल, पण त्याच्या पलीकडे गेला असेल तर टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. ओके, त्याच्यानंतर जे आहे 1 वर्षापेक्षा जास्त काळ जर तुमच्याकडे आर्थिक मालमत्ता ज्या असतील त्या दीर्घीकृत म्हणून वर्गीकृत केल्या जातील बघा, म्हणजे लॉंग टर्ममध्ये ते त्याला टाकू शकतात बघा. ओके, सो तो एक बेसिक कन्सर्न आहे. देन हिच्यामध्ये बघा आता जे काही लिस्टेड अनलिस्टेड जे काही हे असतं बघा त्याच्या बाबतीमध्ये गणितं बदललेली आहेत. अनलिस्टेड जे असतील डिबेंचर असतील बघा, बॉन्ड्स असतील बघा, तर त्याच्यानुसार जे आहे कुठलाही कालावधी विचारात न घेता जो काही दर असेल त्याच्यानुसार भांडवली नफा लागू होईल बघा त्याच्यात. म्हणजे हे गणितं बदलत जातात. पण आपल्याला प्रश्न विचारताना हे इतकं टिपिकल जे आहे विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत, पण हे कन्सेप्ट आपण इकॉनॉमीमध्ये शिकणारच आहे. व्हॉट इज डिबेंचर, व्हॉट इज बॉन्ड, रोखे काय असतात वगैरे. फ्युचर्सवरचा STT जे आहे बघा, STT है ना, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. ओके, अशा ज्या गोष्टी आहेत तर ते आपण शिकू. सो त्यांचंही जे आहे ते तुम्ही वाचू शकता, पण तिथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन, मोबाईल सोनं चांदी जे आहे त्याच्या सीमा शुल्कात घट झालेली आहे, तिच्यामुळे मोबाईल स्वस्त होणार, सोनं स्वस्त होणार आणि चांदी पण स्वस्त होणार. याचा अर्थ जाऊन 2 किलो विकत आणायची असा होत नाही. आता हे असतं बघा, तुम्ही टीव्हीवर जर बघितलं असेल तर ते सांगतात काय स्वस्त होणार काय महाग होणार. याचा अर्थ असा होत नाही की ते एकदम स्वस्त झालं, घराच्या किमती कमी झाल्या तर ती घराची किंमत 80 लाखावरून 20 लाख नाही होत, तिथं तेवढा प्लस मायनस होतं ते. त्याच्यामुळे विशेष करून आम आदमीला खरंच याचा किती फायदा होणार आहे तो एक वेगळा संशोधनाचा भाग नेहमी असतो. इथं जे आहे बघा सोनं चांदी, महत्त्वाची खनिजं, मोबाईल फोन, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं याच्यात सीमा शुल्कात कपात करण्यात आलेली आहे बघा. देशांतर्गत उत्पादनात वाढ करून निर्यातीला चालना देण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. का केलं सीमा शुल्क कमी, तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचा आपल्याला, म्हणून आपण हे केलेलं आहे. ओके, कारण जेवढा जास्त एक्सपोर्ट आपला राहील तेवढा आपल्याला जास्त बेनिफिट त्याचं होणार आहे, असा तो मुद्दा आहे बघा. आता इथं जे आहे सोने चांदीची नाणी, विटा है ना, विटा सोने चांदीच्या असतात बघा. जुन्या काळामध्ये असायचं, जुने पिक्चरमध्ये जे आहे ना अमिताभ आपला जे आहे ना, अशा सोन्याच्या विटा गिटा ते जुने व्हिलन राहायचे, त्यांची तिजोरी उघडली की दिसायचं सगळं असं. सोन्याच्या विटा पण असतात. ओके, सामान्य माणसाच्या याच्यामध्ये तेवढ्याशा तुम्हाला दिसणार नाही. चांदीची सोन्याची नाणी फार क्वचित सामान्याच्यात घेतली जातात बघा. तर याचं जे काही मौल्यवान धातू आहे त्यांच्यावरचं जे काही सीमा शुल्क आहे ते 15%हून 6% केलेलं आहे. तर हे बरंच कमी केलेलं आहे बघा. सो चांगली गोष्ट आहे. सोने चांदीच्या खनिजावरील सीमा शुल्क 14.35%वरून 5.35% एवढं केलेलं आहे. ओके, सोने चांदीचे जे खनिजे आहेत त्याच्यावरचं पण कमी केलं, म्हणजे 50%पेक्षा पण कमी केलेलं आहे सीमा शुल्क. मग याच्यात प्लॅन काय आपला येत्या काळामध्ये आपल्याला त्याला जे आहे तर ते करायचं आहे बघा. ओके, एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्यासाठी. सो असं सगळं जे आहे हा ना, सोन्या चांदीवाले खुश होतात बघा तिकडं जे आहे. हां, होणार का फायदा आपल्याला याचा? विकणाऱ्याला होणार का घेणाऱ्याला होणार? दोनार होणार. विकणाऱ्याचे फंडे फार वेगळे असतात अजून हा ना, ते कुठून कुठून सोनं कसं कसं डील करतात सांगता येत नाही. काही अपवाद असतात त्याला, काही नसतं हा ना. ओके, हां हां, विषयच नाही. आम्ही पैसे थोडी देणार तुला फक्त हा ना, आपण थोडे पैसे देऊ, पैसे देत नसतो हा ना. तुम्हाला काही पाहिजे असलं घ्या त्याच्याकडून, सोन्याचं शर्ट वगैरे जे आहे ते दुकान आहे त्यांचं जे आहे. ओके, प्लेयर्स मूव्हीमध्ये असा सीन आहे सोन्याचा. यस, आता जसं तुला ते आठवतं आहे ना तसं आपल्या सिलेबसमधलं पण आठवलं पाहिजे दिया. प्लेयर्स मूव्ही कुठला मूव्ही आहे असा? ते सगळे 4-5 लोक जमा केले होते हिरो तिच्यात, ते का? हां, फ्लॉप चित्रपट. बरं,
गृहनिर्माणासाठी जे आहे 2.2 लाख कोटींचं अर्थसहाय्य जे आहे बघा, गृहनिर्माण जे आहे. आता आपल्याला सगळ्यांना घरं द्यायची आहे बघा, प्रत्येक जण घरात राहायला पाहिजे. हाऊसिंग फॉर ऑल, प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्याकरता जे आहे गरीब आणि मध्यमवर्गीय घरांची गरज पूर्ण करण्यासाठी 5 वर्षामध्ये 2.2 लाख कोटींची जी आहे मदत आपण जाहीर केली आहे. परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित व्याज अनुदानाची घोषणा जी आहे ती अर्थसंकल्पात आहे बघा. परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे, है ना. अदरवाईज जे आहेत लोन घेताना जे आहे व्याज जर खूप जास्त असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक. आता ही प्रधानमंत्री आवास योजना 2.0 जे आहे बघा, 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरांच्या गरजा 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या पूर्ण केल्या जातात. 5 वर्षात 2.2 लाख कोटी रुपयांच्या केंद्राच्या मदतीचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. सो प्रधानमंत्री आवास योजना किंवा हाऊसिंग फॉर ऑल याच्या थ्रू आपल्याला जे आहे गरजू लोकांना घरं द्यायची आहे. आता तिच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोघे याच्यासाठी गोष्टी डील होतात. आता तिच्यामध्ये पण दुसरा एक मुद्दा येतो, ही जी योजना होती सुरुवातीला हिच्यामध्ये इंदिरा आवास असं ते होतं बघा, मग ते बदलत गेलेलं आहे पुढे. भाड्याच्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार धोरणं लागू करणार आहे बघा. ओके, हां, इकडे हिला हसू आलं, इथं माहीत आहे का असं काही होत नसतं. CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. तुम्हाला टॅक्स वगैरे भरायचा असला तर ही पण पैसे घेत नाही, असं काम करून देत. ओके, सो हा ना, आता तुम्ही दोघं जण काहीतरी द्या मला, तुमची ॲड करून दिलेली आहे बघा, हा ना, सोन्या चांदीचं ऑनलाईन तुम्हाला पण मिळेल बघा. ओके, फ्री आहे सगळं. ओके, सो भाड्याची गरजी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोष्टी केल्या जातील बघा. मालमत्ता नोंदणी शुल्क कमी करण्यासाठी प्रोत्साहन आहे बघा. आता याच्यामध्ये कसं आहे ना की मालमत्ताची जे काही नोंदणी शुल्क असतं तिच्यावर जे आहे शुल्क कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे बघा. शहरी विकास योजनांमध्ये ही सुधारणा जी आहे असणार आहे. किंवा महिलांनी जर खरेदी केली तर त्याच्यासाठी जे आहे राज्यांनी जे आहे मुद्रांक शुल्क कमी केलं पाहिजे. म्हणून तरी जे आहे काही लोक महिलांच्या नावे जे आहे घर घेतात, महिलांच्या नावे जे आहेत एखादी प्रॉपर्टी घेतात बघा. मग ते पण आहे, चला महिलांच्या नावे. आता असं पण महिलांच्या नावावर डायरेक्ट केलं जात नाही बऱ्याच ठिकाणी. किंवा आपण 7/12साठीच्या योजना पण राबवलेल्या आहेत की 7/12 महिलांच्या नावे करा वगैरे वगैरे. सो महिलांनी जर खरेदी केली तर मुद्रांक शुल्क कमी लागेल तुम्हाला. ओके, मालमत्ता विक्री करार, वाहतूक करार, भेटपत्राद्वारे प्राप्त केली असेल तर शुल्क भारतीय मुद्रांक कायदा 1899च्या कलम 3 अंतर्गत मालमत्तेच्या नोंदणीच्या वेळी देय आहे बघा. राज्यासाठी मुद्रांक शुल्क हा विकास कामाचा निधी उभारण्यासाठी उत्पन्नाचा मुख्य घटक असतो. सो मुद्रांक शुल्क जे आहे ते महत्त्वाचं आहे राज्यासाठी. राज्य सहजासहजी सोडून देत नाही. हे यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही कमी करा. याचा अर्थ आपण ऐकूच असं नाही. म्हणजे काही राज्य ते पावसाकडे पाहत असतात. जेव्हा सांगितलं होतं तेव्हा निर्मला सीतारामन मॅडम सांगतायत की हां तुम्ही असं केलं पाहिजे, तोपर्यंत त्याचं लक्ष बाहेरच होतं. सगळं बजेट संपल्यानंतर ते म्हटलं झालं का बजेट, बरं ठीक आहे चला. तर हे आव्हान आहे की राज्यांनी असं केलं पाहिजे, तर ते करतीलच याची गॅरंटी नाही. बरोबर. नालंदा बोधगयाचा विकास जे आहे बघा, गया इथलं विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि बिहारमधलं बोधगया इथलं महाबोधी मंदिर जे आहे बघा, या दोघांचा जो आहे विकास केला जाणार आहे. आता याच्यामध्ये बिहारला जो आहे मजबूत फंडिंग भेटलं आहे. सो तिथल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डील होतील. आता हे प्रॉमिनंटली महत्त्वाचे आहेत बघा आपल्यासाठी. गयामधलं विष्णुपद मंदिर कॉरिडॉर, बिहारमधलं बोधगयाचे आहे. बुद्धिझम चांगलं करणं अपेक्षित आहे त्या काळामध्ये. बुद्धिझमशी संबंधित आहे. बुद्धिस्ट सर्किट पण तुम्ही बघितलं पाहिजे. ओके, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर जे आहे त्याच्या धर्तीवर जे आहे जागतिक दर्जाचं तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे ह्या दोघींचा विकास कशाच्या बेसिसवर झाला पाहिजे, जागतिक दर्जाचं. काशी विश्वनाथ आणि जे आहे त्या मंदिर कॉरिडॉर बरोबर गया आणि बोधगयाचे आहे. ओके, आता इथं सिंपल आहे बघा, पर्यटन आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आता सध्या मान्सून आहे, मान्सूनमध्ये कुठं फिरायला जायचं असं कितीतरी रील स्टार आपल्याला सांगतात बघा. ओके, मान्सूनमध्ये फिरायला गेलंच पाहिजे, पावसात भिजलंच पाहिजे वगैरे 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 वगैरे. सो हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आता याच्यातून 2 गोष्टी होतात बघा. पर्यटन जर वाढलं तर काय होईल, एक जिथं कुठं पर्यटन आहे तिथला जो रिजनल तो सगळा जो प्रदेश असतो स्थानिक, तिथल्या लोकांना रोजगार मिळतात, तिथला विकास होतो, तिथं फंडिंग येतं, पैसा येतो, त्या गोष्टी डेव्हलप होत जातात. ओके, म्हणून हे गरजेचं आहे. बाहेरची लोकं आली हा ना, परकीय चलन मिळतं आपल्याला.
म्हणजे अशा कितीतरी गोष्टी. आणि बाहेरची लोक आली तर जास्त फायदा होतो अजून. जी गोष्ट आपण आपल्या देशातल्या माणसाला 50 रुपयाला विकतो तीच गोष्ट आपण त्यांना 5,000ला विकतो. 5,000 ओनली फॉर यू, अदरवाईज 10,000. एकदम मस्त समजून सांगतात ते. ओके, ओनली फॉर यू 4,500 ओनली लास्ट. ओके, चांगलं. आपल्या इथलं बरंच काही घेऊन गेलेले ते घ्या त्यांच्याकडून. पण नालंदा पर्यटन केंद्र जे आहे बघा ते विकसित होणार आहे, नालंदा विद्यापीठ. ओके, नालंदा विद्यापीठामध्ये आत्ता एक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पंतप्रधानांनी जे आहे त्याचं इनॉग्रेशन केलं होतं. सो नालंदा एक महत्त्वाचं आपल्यासाठी. आता बघा तुमच्यासाठी काय आहे, होमवर्क काय आहे, तुमचं काम आहे बघा. हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकाल नालंदा, पण आत्ता तुमचं काम आहे की नालंदा बघा, हे जे नावं येतात सगळे काय आहे नेमकं हे शोधलं पाहिजे तुम्ही. ओके, वाटलं तर 4 लोक ग्रुपनी बसा, 4 गोष्टी हा शोधेल, 4 गोष्टी तो शोधेल, पण असं केलंच पाहिजे असं काही नाही. सगळ्या स्वतः शोधल्या तरी चालतात. ओके, हां, म्हणजे असं नाही की ते ग्रुपमध्येच अभ्यास करा, ते डिपेंड करतं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही डील करू शकता. बिहारमधल्या राजगीर या प्राचीन शहराचा विकास करण्यात येणार आहे बघा. सो बिहारमधलं राजगीर जे आहे. त्याच्यानंतर ओडिसामध्ये निसर्ग सौंदर्य, मंदिरं, स्मारकं, कारागिरी, वन्यजीव अभयारण्य असं सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे हे राज्य एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे आणि ओडिसाच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. सो ओडिसा जे आहे, ओडिसामध्ये पण टुरिझमसाठी जे आहे स्कोप दिला जाईल. ओके, आता एम्प्लॉयमेंट आणि स्किलिंगमध्ये महिलांवर फोकस आहे बघा. महिला असतील, मुली असतील, विद्यार्थी असतील. ओके, महिलांसाठी हॉस्टेल आणि क्रेच जे आहे बघा तर ते सुरू केले जाते. लहान मुलं जी असतात बघा, आता आपण एक गोष्ट बघितली 2023चं जे अर्थव्यवस्थेचं हे मिळालेलं आहे बघा नोबेल, तिच्यामध्ये काय मेजर मुद्दा होता, कुणाला मिळालं आहे कोण सांगेल बरं? बरं, नाव नव्हे, कशासाठी मिळालेलं आहे? महिलांचं काय नंतर कमी कमी होत जातं. एक मुलगा झाल्यावर मुलगी झाली तर हां हां, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण, है ना, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा. शब्द फार महत्त्वाचे आहेत ना. मुलगा झाल्यावर मुलगी झाली तर मग आनंदी आनंद आहे का? घरी पैसे पडायला लागतील बाबा, असं काय नाही. ते गणित कसं होतं, असं ते गणित आहे बघा की स्त्री आणि पुरुष दोघं काम करतायत, बॅचलर आहेत बाबा, चला करिअर ओरिएंटेड चालू आहे त्यांचं काम. ओके, लग्नानंतर समजा महिलेला मूलबाळ झालं. ओके, तर काय होतं ना, पुरुषाचा हा प्रवास चालूच राहतो इकडे, पण तिला जे आहे अपब्रिंगिंग करायचं आहे त्याच्या चाइल्डचं, म्हणून तिला कुठंतरी ब्रेक घ्यावा लागतो आणि तिचं ओव्हरऑल करिअर जे आहे ते अफेक्ट होतं तिथं. आता बघा ही एक प्रक्रिया आहे, तर तिच्यामध्ये कोणाला तरी ते डील करायचं आहे. आपल्याकडं जे आहे की आपल्याकडं काय अख्ख्या पृथ्वी हा सगळा अभ्यास अमेरिकेचा होता, है ना. भारतात आली असती तर मेंदू बाहेर याचा कार्यक्रम आहे इकडं. सो बेसिकली जे आहे की तुम्ही जे आहे तुमचा प्रवास जो आहे तर तो मंदावतो किंवा मग नंतर हळूहळू परत तुम्हाला स्कोप मिळतो असं त्यांनी म्हटलं होतं. आणि सर्व्हिसेसमुळे, वर्क फ्रॉम होम वगैरे अशा गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्यात असं पण त्यांचं म्हणणं होतं बघा. ओके, सो ओव्हरऑल जे आहे, हां यांनी टाकलं बघा, वर्षांनी टाकलं आहे, है ना, क्लॉडिया गोल्डिंग, बरोबर का, असं काही होतं का? सो आता इथं काय आहे ना की क्रेच फॅसिलिटी जी आहे की लहान मुलं जी आहेत त्यांना सांभाळणार कोण? पाळणा घर आपण म्हणतो ना, पाळणा घर जे आहे बघा. सो लहान मुलं तिथं ठेवले जातील आणि हे कोलॅबरेशन विथ इंडस्ट्री, म्हणजे महिला जिथं काम करतात तर त्यांची लहान मुलं तिथं राहतील दिवसभर, त्या मुलांची काळजी ते घेतील, त्यांना खाऊ पिऊ घालतील, खेळवतील, जाताना आपलं पार्सल घेऊन घरी जायचं. ओके, सो मॉडेल स्किल लोन स्कीम आलेली आहे बघा. मॉडेल स्किल लोन स्कीम ती वरती आली होती. 7.5 लाखापर्यंत लोन मिळेल तुम्हाला, गॅरंटी जे आहे बघा. 25,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी मॉडेल स्किल लोनमधून 7.5 लाख रुपयाचं लोन मिळू शकतं. ओके, ई वाउचर्स मिळतील 10 लाखापर्यंत. हायर एज्युकेशन ज्यांना घ्यायचं आहे त्यांना जे आहे जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी ॲन्युअल इंटरेस्ट सबवेशन 3% असेल बघा लोन अमाऊंटवर. 10 लाखांपर्यंत हायर एज्युकेशनसाठी लोन मिळेल तुम्हाला. उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज, तिच्यामध्ये जे आहे जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो याच्यामध्ये. ओके, शिक्षणासाठी जे आहे बघा 1,25,368 कोटी रुपये एवढे दिलेले आहे शिक्षण रोजगार जे आहे बघा. तिच्यामध्ये पण जे आहे 1.48 लाख शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण याच्यासाठी तरतूद जे आहे ते किती असणार आहे स्पष्ट नाही आहे अजून.
कशाला किती देणार आहे आपण तेवढं क्लिअर नाही आहे, पण एवढा पैसा दिलेला आहे तो प्लस मायनस होऊन जाईल बघा तिच्यामध्ये. ओके. देन नेक्स्ट वन, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या निधीमध्ये कपात किंवा वाढ जे आहे ते दिसून येतं बघा. विद्यापीठ अनुदान आयोग जे आहे UGC तिच्यामध्ये 60% कपात केलेली आहे. UGCचं जे अनुदान होतं ते 60% कमी केलं, म्हणजे मागच्या वर्षी 100 रुपये दिले होते, यावर्षी किती दिले, फक्त 40 रुपये जे आहे, 60% कमी केलं बघा. मागच्या वर्षी 6409, यावर्षी 2500 आहे बघा. UGCची स्थापना कधी झाली होती चला सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये. कधी झाली होती UGC स्थापना? UGC ऐकलंय ना याच्या आधी? विद्यापीठातून पास झालाय तुम्ही सगळी लोक जे आहेत ते, ग्रॅज्युएशन जे आहे. ओके. सो UGC महत्वाचं आहे. UGC बरोबरच दुसरा मुद्दा जो येतो बघा ह्या सर्व याच्यामध्ये, UGCचं जे काही स्थापना केली गेली त्याचं रिझन होतं. आता नालंदाचा उल्लेख आला. नालंदा विद्यापीठ जे आहे ना, किंवा तक्षशिला असेल, विक्रमशिला असेल, भारताची एक लिगसी आहे एज्युकेशनमध्ये एन्शियंट काळापासून. ती टिकवण्यासाठी UGC आलं की आपली विद्यापीठं जी आहे त्या विद्यापीठांसाठी ज्या आहेत गोष्टी प्रॉपरली डील झाल्या पाहिजे. त्याच UGC नेटचा पेपर फुटला आहे बघा काही दिवसांपूर्वी जे आहे ना, आणि त्यांनी पटकन जे आहे दुसरी परीक्षा घ्यायचं पण म्हटलं त्यांनी. सो पेपर फुटी आपल्याकडे जोरात सुरू आहे UGC नेट जे आहे. ओके. नेक्स्ट वन, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला देशांतर्गत 10 लाख रुपये. आता तुम्ही म्हणणार की मला बाहेर जायचं आणि 10 लाखात काय होईल माझं, है ना, तेवढ्याचे तर बर्गरच लागते ते 1 वर्षाला. ओके. सो हे देशांतर्गत आहे 10 लाख रुपये लोन उच्च शिक्षणासाठी जे आहे. ई वाउचर तुम्हाला दिले जातील याच्यासाठी. दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना ई वाउचर, 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे ते दिलं जाईल. हब स्पोक प्रणालीमध्ये 1000 IIT जे आहे अद्ययावत केले जातील, हे पण आपण बघितलं आहे. आता बघा, जर आपण ओव्हरऑल याचं जे आहे एक लेखाजोखा बघितला, UGC 60% अनुदान कमी झालेलं आहे बघा. IIT IIMच्या निधीमध्ये कपात केलेली आहे. केंद्रीय विद्यापीठांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे बघा. सो IIT आणि IIM त्यांचा निधी कमी केला आहे, पण केंद्रीय विद्यापीठं जी आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज त्याचा फंडिंग वाढवलं आहे. उच्च शिक्षणासाठी 1.20 लाख कोटींची तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 9000 कोटींची कपात आहे. म्हणजे काय, हायर एज्युकेशनच्या फंडिंगमध्ये कमी झालेत पैसे. शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन नवकल्पनांसाठी 161 कोटींची वाढ आहे बघा. 161 कोटींनी विशेष काही नवीन होईल असं वाटत नाही. ओके. सो नवीन गोष्टी ज्या आहेत, नवीन क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन त्याच्यासाठी 1000 IIT जे आहे बघा, ITI त्याचं अद्ययावतीकरण हे बघितलं आपण. शालेय शिक्षणाची तरतूद 535 कोटींची वाढ आहे. त्याच्यानंतर जागतिक दर्जाच्या संस्थांसाठी 1300 कोटींवरून 1800 कोटींपर्यंत वाढ गेलेली आहे. 5000 जे आहे 500 जे आहेत कोटी वाढलेत बघा जागतिक दर्जाच्या संस्था. आता का जागतिक दर्जाच्या संस्था करायच्या आपल्याला निर्माण, त्याचं बेसिक असं आहे की जागतिक दर्जाच्या संस्था ज्या आहेत, तुम्ही जर सिंपली बघितलं तर यात गंमत अशी आहे बघा की आज US हे सुपर पॉवर आहे. का बरं, तर त्याचं एक बेसिक रिझन आहे, तिथल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, तिथल्या विद्यापीठं अख्ख्या जगातून अशी पृथ्वी गोल जरी फिरवली तुम्ही, कुठेही बोट ठेवा, तिथून जनता कुठं जाते शिकायला, US. कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा कुठल्या देशामध्ये कुठं शिकायचं हायर एज्युकेशन, ते म्हणतं US. मग US जेव्हा एवढे सगळे चांगले ब्रेन जमा होत जातात इकडून तिकडून इकडून तिकडून, याला म्हटलं जातं ब्रेन गेन. ओके. आपण हिस्ट्रीमध्ये थेअरी ऑफ वेल्थ ड्रेन जे बघतो बघा, इथं काय आहे, ब्रेन गेन आहे. ओके. इथं जे आहे ब्रेन गेन आहे. मग आता या सगळ्या याच्यामध्ये सिंपल एक गोष्ट असते बघा, ब्रेन गेनचा जर विचार केला तर, की हे सगळं करत असताना अमेरिकेसारखे देश एज्युकेशनवर चांगलं जे आहे इन्व्हेस्ट करतात. तिच्यातून काय होतं, वेगवेगळ्या देशातली चांगली लोक तिथे येतात, त्यांना ते नंतर फॅसिलिटी पण देतात, ते तिथंच स्थिर स्थावर होतात बघा. म्हणजे त्यांचं सगळं जे काही नॉलेज आहे ते कुठल्या देशाच्या उन्नतीसाठी वापरतात ते. म्हणजे आपल्या इथून काय झाला, ब्रेन ड्रेन झाला आणि तो अमेरिकेच्या बाबतीत गेन झाला. म्हणून आपण काय केलं पाहिजे, अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभ्या केल्या पाहिजे जेणेकरून आपण जे आहे किमान आपला ब्रेन ड्रेन होणार नाही त्याची काळजी घेतो. गेनचा भाग नंतर आहे बघा. ओके. सो केंद्रीय विद्यापीठं, नवोदय विद्यालय, NCERT, प्रधानमंत्री श्री शाळा, राष्ट्रीय सरकार, केंद्रशासित प्रदेश याच्या अनुदानात वाढ करून दिलेली आहे बघा. ओके. देन सामाजिक न्याय विभाग 13,539 कोटी रुपयांची तरतूद आहे. सामाजिक न्याय काय असतं ना, सामाजिक न्याय म्हणजे वल्नरेबल ग्रुपसाठी काम करतात किंवा जे आहे वीकर सेक्शनसाठी हे काम करतात.
मग आता याच्यामध्ये जे आहे अम्ब्रेला प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर वल्नरेबल ग्रुप जे आहे याच्याकरता 2150 कोटी आहे बघा. आपल्याला जे आहे सर्वसमावेशक सामाजिक न्याय साध्य करायचा आहे बघा. शिक्षण, आरोग्य, वेगवेगळे कार्यक्रमाद्वारे जे आहे लोकांना जे आहे वर घेऊन जायचं आहे. ओके, मूळ प्रवाहात आणायचं आहे. सो त्याच्याकरता एवढं फंडिंग आहे. मग याच्यात योजना वगैरे आपण डील करत जातो. मग आता इथं अनुसूचित जाती आयोग जो आहे 38 CR दिलेले आहे त्यांना. मागासवर्गीय आयोग 21 CR दिलेले आहेत बघा. ओके, विमुक्त भटव्या समाजासाठी विकास कल्याण मंडळ अर्थसंकल्प 5 कोटी रुपये दिलेला आहे. सो यांना फंडिंग येतं. आता हे आपण पॉलिटीमध्ये शिकतो सगळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती वगैरे जे आहेत हे कशात शिकतो आपण, पॉलिटीमध्ये शिकतो बघा. ओके, तर यांना एवढं फंडिंग आहे की ज्यांनी काम केलं पाहिजे. अनुसूचित जातींच्या यंग अचिव्हर योजनेसाठी 428 कोटी रुपयांची तरतूद आहे बघा. अनुसूचित जातींचे यंग अचिव्हर्स जे आहेत. ओके, मग याच्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय फेलोशिप, अनुसूचित जाती ओबीसीसाठी मोफत प्रशिक्षण, अनुसूचित जातीसाठी उच्च शिक्षण, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती. म्हणजे आता वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत प्रोग्राम येतील, स्कॉलरशिप मिळतील तुम्हाला. अनुसूचित जातींसाठी जे आहे बघा शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची योजना पण असणार आहे. 133.07 CR जे आहे तरतूद आहे बघा. सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज प्रोग्राम जे आहे भीक मागणाऱ्या आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी 98.46 कोटी रुपयांची तरतूद आहे बघा. आता तृतीयपंथीयांनी महाराष्ट्र शासनाला पण आवाहन केलं होतं, लाडली बहीण योजनेमध्ये आम्हाला पण समाविष्ट करा किंवा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. ओके, सो इथं जे आहे की सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर द लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज प्रोग्राम, जे बेगर्स आहेत ॲज वेल ॲज थर्ड जेंडर यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. ओके, सो हा याच्यामध्ये मुद्दा आहे. देन नेक्स्ट वन, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह जे आहेत. आता ज्या महिला जॉब करतात शहरांमध्ये तर त्या राहतील कुठं, तर त्यांच्यासाठी एक सेफ गोष्टी असल्या पाहिजे. सो श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभागाला चालना मिळाली पाहिजे. त्याच्याकरता जे आहे आपली वर्क फोर्समध्ये जास्तीत जास्त महिला आल्या पाहिजे. फॉर दॅट महिलांसाठी वसतिगृह स्थापन करणं. आता उद्योगांच्या सहकार्याने नोकरदार महिलांसाठी जे आहे वसतिगृहांची स्थापना करून श्रमशक्तीमध्ये त्याचा हे वाढवणार. महिलांना तुम्ही फॅसिलिटीज दिल्या, चांगलं हॉस्टेल आहे बघा, तर घरचे पण पाठवतील. घरच्यांचा मेजर कन्सर्न काय असतो, कुठं राहणार है ना, सिक्युरिटी आहे का तिथं वगैरे 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 सगळ्या गोष्टी असतात. मग जर प्रॉपर गव्हर्नमेंटचे हॉस्टेल्स आहेत तर मग कुणी पाठवू शकतं की चला राहायची व्यवस्था इथं प्रॉपर आहे. नेक्स्ट वन, महिला आणि मुलींच्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपये दिलेले आहेत. ओके, सो महिलांचं नेतृत्व जे आहे त्याचा विकास झाला पाहिजे. महिला मुलींशी संबंधित 3 लाख कोटी रुपये दिलेले आहेत. श्रमशक्तीमध्ये जे आहे सहभाग वाढवणं. आता कसं आहे ना की नोकरदार महिला ज्या आहेत त्यांचा सहभाग वाढलेला आहे बघा. मे 2024 पर्यंत 2.40 लाख नवीन नोकरदार महिलांची नोंद झालेली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 12.1% वाढ आहे बघा. ही खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याला आपलं बजेट सांगतं की महिला एम्प्लॉयर्स 12.1% वाढलेले आहेत बघा. मागील वर्षाच्या तुलनेत महिलांच्या संख्येत 17.2% वाढ झालेली आहे बघा. ओके, कार्यरत जे आहे महिला. सो सकारात्मक बदल आहे. महिला जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्या इकॉनॉमीला जे आहे तर त्या सपोर्ट करतायत, त्या इकॉनॉमीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. म्हणून त्याच्यासाठी 3 लाख कोटी रुपये यांनी जे आहे तर ते दिलेले आहेत. ओके, महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्ताच्या मुद्रांक शुल्कात कपात करावी असं सरकारने राज्यांना पण सांगितलं आहे. हा मुद्दा आपण बघितला बघा की त्यांनी आवाहन केलेलं आहे तसं. तो बघू काय करतात. कृषी विकासाला तंत्रज्ञानाची जोड द्यायची बघा. 1.52 लाख कोटी डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर. कृषी विकास जो आहे मग आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिजिटल गोष्टी आपण बघितल्या आतापर्यंत. PM किसान जे आहे, ड्रोन, PM ड्रोन. ओके, ड्रोन सारख्या ते टेक्नॉलॉजी आहे. अजून बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आपण इकडं आणू शकतो. सो एकूण अर्थसंकल्पाच्या 3% तरतूद आहे शेतीसाठी. ओव्हरऑल अर्थसंकल्पाच्या 3% तरतूद कशासाठी आहे, शेतीसाठी. आता आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. मग जेव्हा टीका टिप्पणी होऊ शकते उद्या की 3%च आहे का बाबा, अजून जास्त पाहिजे होतं. भारताची किती लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे बरं आजच्या डेटमध्ये? हां, भारताची किती लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे अंदाजे? बरं ठीक आहे, तुमचं नाही यांचं नाही.
है ना, 55 प्लस मायनस. ओके, एवढ्या लोकांसाठी जे आहे कृषीसाठी किती आहे 3%. पण असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही, कारण तिकडे सामाजिक न्यायामध्ये पण यांना कन्सिडर करणार आहे आपण, यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण कन्सिडर करणार आहे. तर हे असं नसतं बघा. ओके, म्हणून तुम्हाला हे पण क्लिअर झालं पाहिजे. सोशल मीडियावर आपण अशा गोष्टी वाचतो, विरोधकांनी टीका केली, यांनी टीका केली, त्यांनी टीका केली. तर एक बिंग अ सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंट तुम्हाला या गोष्टी क्लिअर पाहिजे की हा जो शेतीशी निगडीत असणारा एवढा जवळपास मोर दॅन 50%चा स्टार्ट आहे, त्यांना सोशल जस्टिसमध्ये पण योजनांमध्ये ते कव्हर होतात. त्याच्यानंतर जे आहे शिक्षण असेल, आरोग्य असेल, तिथंही फंडिंग आहे. तर ते असं ओव्हरऑल येतं. ओके, सो तो मुद्दा लक्षात ठेवायचा. येत्या 3 वर्षामध्ये शेतकरी आणि त्यांच्या जमिनीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत बघा. म्हणजे असं इथं बसून बटन दाबलं की तिकडे सिस्टीम चालू झाली पाहिजे. ओके, होईल का असं? ओके, 109 हाय इल्डिंग क्लायमेट रिसायलेंट व्हेरायटीज आपल्याला पाहिजेत बघा. 32 फील्ड जे आहेत, हॉर्टिकल्चर क्रॉप जे आहेत ते रिलीज करतील बघा. ओके, 1 कोटी फार्मर जे आहेत त्यांना नॅचरल फार्मिंग जे आहे त्याच्यासाठी तयार करायचं आहे. 1 CR फार्मर जे आहे, 1 कोटी फार्मर्स काय करणार? नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेतीमध्ये कसली केमिकल्स आपण वापरणार नाही आणि त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल, म्हणजे ब्रँडिंग करून दिली जाईल. म्हणजे तुम्ही जी भेंडी बाहेर 50-60 रुपये किलो विकली जाते ती भेंडी 100 रुपये किलो विकू शकता. कारण ती कशी आहे? केमिकल फ्री आहे, नैसर्गिक आहे, जिच्यामुळे तुमचं आयुष्य वाढू शकतं. सो 40 रुपये जास्त तुमच्या आयुष्यासाठी, 60चे 100 देतील का लोक? देत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे बघा मधल्या काळामध्ये ना मी म्हणजे असं एका शॉपकीपरशी आमचं बोलणं झालं होतं, भाजीपाल्यावाल्या. त्याच्या इथं बरेचसे पोस्टर्स होते असे ऑर्गॅनिक वगैरे, नॅचरल फार्मिंग. मग त्याला मी विचारलं असं ठेवला भाजीपाला हा नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग? तो म्हटला नाही, म्हटला रेग्युलरच आहे. मी एक केलं, म्हटला बरेच दिवस केलं, पण माझ्या दुकानाचं भाडं पण निघत नव्हतं म्हणा, घेत नाही लोक. बरं, विशेष म्हणजे ते चांगल्या एरियात होतं, असं पण नाही की खूपच कॉमन मॅनच्या एरियात आहे. अशा ठिकाणी की जिथं ज्यांच्याकडे चांगले पैसे आहेत अशा ठिकाणी ते दुकान होतं. ओके, आणि ते एक ओळखीचं होता. मी असं फिरत फिरत आम्ही तिथं गेलो आणि मला असं वाटलं होतं की म्हणजे हे असं बिलकुल हा ना घेऊन जात असतील. हां, किती 200 का? घे बाबा 200. तसं नाही आहे, त्याची गणितं फार वेगळी आहे बघा. ओके, या एक्झामला या बजेटवर विचारू शकतात का? लास्ट इयरचं बजेट येऊ शकतं. हां, पल्लवी जे आहे की 1.5-2 तासाचा प्रश्न आहे, हे पण करून ठेवू आपण. ओके, आता कसं आहे की पेपर 21 जुलैला होता तुमचा राज्यसेवेचा. सो तो सेट झाला होता पेपर, एवढं तर क्लिअर आहे आपलं, बरोबर. कारण असं अचानक उद्या पेपर आहे ना आज प्रश्न काढायला घेतो असं काही नसतं बघा. त्याच्यामुळे जे आहे की हे प्रश्न तिथं तुम्हाला रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस नाही आहेत, पण येत्या काळामध्ये इतर एक्झाम्समध्ये हे राहू शकतं. ओके, तेवढं जरा करून ठेवा. दुसरं जे आहे बघा 10,000 जे आहे बघा बायो इनपुट जे आहे रिसोर्स सेंटर पण असतील बघा. ओके, नीड बेस्ड बायो इनपुट रिसोर्स सेंटर. ओके, आता बघा डिजिटल पायाभूत सुविधा 400 जिल्ह्यांमध्ये आपण डील करणार आहोत. ओके, तिच्यामध्ये 6 कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची डिजिटल नोंद होईल बघा. 6 कोटी शेतकऱ्यांची त्यांच्या जमिनीची डिजिटल नोंद आपण घेणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषीविषयक सल्ला मिळावा याच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना वापरल्या जातील. भाजीपाल्याचं उत्पादन वाढवलं जाईल. समूह शेती जी आहे ती डील केली जाईल. 109 उच्च प्रतीच्या आणि हवामानास अनुकूल 32 पिकांच्या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जातील. हवामानास अनुकूल, कारण आपला हनुमान जे आहे हा ना, हवामानाचा अनुमान झालेला आहे आपल्या, विषयच नाही काही. कसं ते गडबडलेलं आहे सगळं, कधी पण पाऊस पडतो, कधी ऊन पडतो, म्हणजे आपल्यालाच कळत नाही की पावसाळा हा ना. जसं ते आम्ही लिटरेचरमध्ये आज डिस्कस केलं हा ना, इंग्लिश अधिक मराठी इंग्लिश, तसं याचं गणित कसं आहे, तो आता पावसाळा अधिक हिवाळा इज इक्वल टू काय? हिवाळा अधिक जे आहे हां काय तसं झालंय बघा ते. ओके, नेक्स्ट वन जे आहे पुढच्या 2 वर्षात देशात 1 कोटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि ब्रँडिंगसह नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल बघा. ओके, ब्रँडिंग केलं जाईल शेतीचं, त्यांच्या प्रोडक्टचं, त्यांना जे आहे प्रोत्साहन दिलं जाईल. 10,000 जैवनिविष्ट संसाधन केंद्र असतील बघा.
जनसमर्थ आधारित 5 राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर ते डील केलं जाईल. नमो ड्रोन दीदी योजना असणार आहे बघा. नमो ड्रोन दीदी म्हणजे काय, महिलांना ड्रोन देणं जे आहे बघा. ओके, आता है ना, दीदी आपल्या तिकडच्या दीदी जे आहे त्यांनी घेतलं की बाबा थोडंसं किमान हे बघून जरी तुम्ही शांत व्हा. ओके, 500 कोटी तुमच्या नावाने जे आहे 500 कोटी रुपये, 15,000 महिला बचत गटांना ड्रोनसाठी ही रक्कम जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सहकार सर्वकष धोरण आणणार आहे बघा. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास, मोठ्या प्रमाणात रोजगार संधी, कृषी क्षेत्रातील संशोधनाचा सर्वकष आढावा हे घेतील बघा. याच्यामध्ये जे आहे मोहरी, शेंगदाणा, तीळ, तेल, सूर्यफूल, ओके, याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी व्हायचं आहे, आत्मनिर्भर. ओके, मोहरीचं तेल, शेंगदाण्याचं तेल, तिळाचं तेल. ओके, आपण सगळ्यात जास्त व्हेजिटेबल ऑइल एक्सपोर्ट करतो बघा, इम्पोर्ट करतो. आयातीमध्ये जे आहे, हा प्रश्न एकदा UPSC प्रीला पण विचारला होता. एवढं तेल जे आहे, म्हणून तेल जरा कमी खात जा म्हणजे आपल्या देशावरचा भार कमी होईल. सो एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, कमी तेल खाणे. ओके, त्याच्याने पण कमी होतो बघा. कोळंबी उत्पादकांना नाबार्ड मार्फत अर्थसहाय्य आहे बघा. हां, भाजी पण चांगली, तेल टाकून थोडी भाजी चांगली लागते बरं. फक्त तेलाचा रोल आहे का भाजी चांगली होण्यामध्ये? हा ना, मग कशाचा रोल असतो? हां, मसाले. ओके, हां, मीठ. हां, है ना, आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली आहे बघा. हे बघा, सॉस हे टाकलं इकडं, मीठ. मीठ काय असतं? है ना, मीठ होतं काय ते? अरे बनवणाऱ्याचे संस्कार महत्वाचे असतात, है ना. आयुर्वेदात सांगितलेली गोष्ट आहे. जी व्यक्ती बनवते, है ना, ती जर चांगल्या मनाने डील करेल तर पॉझिटिव्ह एनर्जी, है ना. मेसवरती एनर्जी मिसिंग असते बघा. है ना, काल एवढी भाजी बनवली ती तरी संपवली, किती खातात. हां, ओके. कोळंबी उत्पादकांना नाबार्ड मार्फत जे आहे, कोळंबी प्रॉन्स, ते बिबे बघितले का तू? टाकले ग्रुपवर, बघितले का? हा, पण ते त्याच्या आधी टाकलं ना, नाही बघितले म्हणून, है ना. गुड. वित्तीय तुटीचे 4.9% उद्दिष्ट जे आहे ते आटोक्यात येणार आहे बघा. आता याच्यामध्ये एंजल टॅक्स रद्द केला, हा पण प्रश्न विचारून झालेला आहे. व्हॉट इज एंजल टॅक्स? आता जे काही स्टार्टअप वगैरे असतात त्याच्यामध्ये पैसे टाकणारी जी लोक असतात ना, ते एंजल्स असतात बघा. तो पैसा, तो नफा, त्याच्यावर जो आहे एंजल टॅक्स लागतो. एंजल म्हणजे कोण? परी? पापा की नाही, नुसती परी. ओके, एंजल टॅक्स जो आहे बघा, आता महसुलात घट होणार आहे बघा. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही एखादा कर जेव्हा कमी कराल तर काय होईल? सरकारच्या तिजोरीवर ताण पडेल, कारण तो पैसा जो आहे तो कमी होऊन जाईल बघा, है ना. सो वित्तीय तूट GDPच्या 4.9% आणण्याचं उद्दिष्ट आहे बघा. रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेला भरीव लाभांश जो आहे तर तो याच्यामध्ये कामी पडेल बघा. आता काय आहे ना, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वित्तीय तूट जी आहे, सगळ्यात पहिली स्लाईड जी दाखवली होती ज्यात पैसे किती येत आहेत, रेव्हेन्यू जातो किती आहे, म्हणजे कर जमा होणं आणि खर्च करणं. तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू काय होतं ते, है ना. मग आता याच्यामध्ये 4.9चं उद्दिष्ट, पण परत एक टॅक्स कमी करताय तुम्ही, मग ते वाढवू शकतं ना तिथं अजून. पण तिच्यामध्ये लाभांश आपल्याला मिळालेला आहे डिव्हिडंड कुणाकडून? RBI. RBIला जो काही नफा होतो तिच्यामध्ये एक वाटा कुणाचा आहे? भारत सरकार. भारत सरकारने जे आहे, नाही, हे जे आहे हा रेव्हेन्यू डेफिसिट झाला. फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट. शिकलो होतो की आपण, रिव्हिजन करा बरं. हां, राजकोषीय तूट असते ती, बरोबर. आता बघा याच्यामध्ये सिंपल आहे की ते रिझर्व्ह बँकेचा लाभांश मिळाला आहे, त्याच्यामुळे हे डील करून घेतील बघा. आता यांना जे आहे वित्तीय शिस्त म्हणजे काय, परत असा मिसमॅच नाही झाला पाहिजे. 2025-26 आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट GDPच्या 4.5% आणायची आहे. GDPच्या 4.5% आली पाहिजे. चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण निव्वळ उसनवारीमध्ये जे आहे बघा 14.401 रुपये जे आहे आणि 11.63 लाख कोटी जे आहे एवढं ते राहील.
आता ह्या याच्यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये 5.1% राहू शकते बघा वित्तीय तूट. वित्तीय तूट जे आहे ती कमी करणं हे आपलं काम आहे बघा. ओके, वित्तीय तूट जे आहे ती कमी झाली पाहिजे, हे आपलं काम आहे. का काम आहे आपलं? तर त्याचं बेसिक आहे, एकदम गणित क्लिअर आहे की जर असं होत राहिलं तर एका दिवशी काय होईल, इकॉनॉमी कोलॅप्स होऊन जाईल आपली, आपण जर लक्ष दिलं नाही तर. ओके, कारण तिजोरीत काही उरणारच नाही आणि देणेदार समोर राहतील तिथं घेणारे जे आहेत. ओके, सो बँकेने किती दिलेलं आहे? 2.11 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला बघा रिझर्व्ह बँक. 2.11 लाख कोटी. त्याच्यामुळे वित्तीय तूट नियंत्रणात राखली आहे सरकारने. मोठा नफा जो आता रिझर्व्ह बँकेला नफा कसा होतो बरं? काय नफा होत असेल त्यांना, कुठून होतो? ओके, आता नोटा छापल्या जातात हा ना. आता माझ्याकडे काही नोट नाही. नोटेच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत. आहे का नोट कोणाकडे? एखादी नोट द्या बरं. परत देणार नाही फक्त मी, एवढं लक्षात ठेवा. हां, आहे का रे? त्यांनी टाकलेलं की देतो परत देतो. हां, आण बरं इकडं. हे बघा, हे जे आहे ना, हे प्रॉफिटचं गणित कसं आहे बघा. हा ना, इथंच बेस परत घेऊन जा. आता बघा, हे 50 रुपये आहे. आता बघा, हे 50 रुपये जे आहे ना, हे 50 जे आहे इट्स अ फेस व्हॅल्यू आणि दुसरी एक असते इंट्रेन्सिक व्हॅल्यू. म्हणजे ही नोट तयार करायला किती पैसे लागले, बरोबर? आता मला सांगा, नोट तयार करायला 50 रुपये लागले असतील का? नाही. तर हिची जी इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आणि हिची जी फेस व्हॅल्यू आहे, हिच्यातला जो डिफरन्स आहे तो काय झाला? प्रॉफिट. मग आपण जर असं केलं की नुसत्या नोटा छापल्या, मला लहानपणी वाटायचं असं, छापा नुसत्या नोटा, त्याला काय ना, आपलीच मशीन आहे. असं आपण केलं तर काय होईल? महागाई वाढून जाईल तिच्याने. प्रत्येकाकडे जर पैसे, ते सकाळी सांगितलं ना तुम्हाला, एक रील बघितला होता मी सकाळी. 2 अर्थतज्ञ जे आहेत ते चर्चा करत होते त्याच्यामध्ये. अनंत अंबानीच्या लग्नाचे किती रील व्हायरल झालेत म्हटलं. जिकडं बघावं तिकडं अंबानीच्या लग्नाची चर्चा. मग तो दुसरा म्हणतो त्याने किती खर्च केलेत? 5,000 कोटी खर्च केले. ओके, आता हे सगळं सोशल मीडिया आहे, कुठली पुष्टी स्पॉटलाईट किंवा मी करत नाही. ओके, सगळ्यात क्लिअर. मग आता तो दुसरा अर्थतज्ञ त्याला म्हणतो, बघ म्हणतो, भारताची लोकसंख्या किती आहे? किती सांगितली होती तू आता? 130 करोड. 130 करोड आणि पैसे किती खर्च केले? 5,000 कोटी. तर ते करोड करून टाका. 5,000 डिवायडेड बाय 130 करा बरं, किती होतं? तुमच्यातला अर्थतज्ञ कोण आहे? पटकन आता सीसॅट आहे बघा आपल्याला. किती होतील बरं? काय सीए? अरे कसलं रे? हां हां, किती? एवढे पैसे प्रत्येकाला भेटले असते जर त्यांनी वाटले असते. इमॅजिन करा की एवढं लग्न करण्यापेक्षा आपल्याला पैसे वाटले असते प्रत्येकाला, तर एवढे प्रत्येकाला मिळाले असते. असा तिच्यातला तो दुसरा अर्थतज्ञ म्हणतो. मग हा पहिला म्हणतो, अरे लय पैसे आले असते आपल्याला, पण म्हणतो अरे पण त्यांनी वाटले नाही. हा ना. सो आता गणित असं आहे ना की हा सगळा जो लाभांश आहे बघा, हा कोणाकडे गेला? केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारचं गणित ओके आहे. आता कर्ज जे आहे, केंद्र सरकार कर्ज घेतं का? तर यस, केंद्र सरकार कर्ज घेतं. सरकार दोघीकडून कर्ज घेऊ शकतं, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. तुमच्याकडून घेऊ शकतं का सरकार कर्ज? तुम्ही जर बॉन्ड्स विकत घेतले तर तुम्ही सरकारला लोन दिल्यासारखं आहे बघा. आणि तिकडं जे आहे बाहेरून घेतलं, वर्ल्ड बँक इकडून तिकडून जे आहे तर एक्सटर्नल लोन घेतलं सरकारने. सरकार जे कर्ज घेतं त्या कर्जाचं उद्दिष्ट जे आहे त्याचा विचार करता याच्यामध्ये 14.01 लाख कोटी रुपये जे आहे, एवढं उद्दिष्ट जे आहे कमीत कमी यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये तुमच्याकडे कर संकलनात सुधारणा होणं, म्हणजे टॅक्स तुमच्याकडे चांगला कलेक्ट होतो आहे, त्याच्यामुळे सरकारने हे पाऊल उचललेलं आहे, असा तो कन्सर्न आहे. नेक्स्ट वन, एंजल टॅक्स जे आहे तर तो इतिहास जमा झालेला आहे. एंजल टॅक्स काढून टाकला यांनी. एंजल टॅक्स कसल्या पद्धतीने कुणावर लागणार नाही आता इथून पुढं. आता बघा, एंजल टॅक्स रद्दबादल केलेला आहे बघा 2024-25 ह्याच्यामध्ये यांनी क्लिअर केला. आता बघा, हा कुणाला लागत होता? एंजल टॅक्स जो होता हा असूचीबद्ध कंपन्या म्हणजे अनलिस्टेड, ओके, आणि नवउद्यमी गुंतवणूकदारांकडून उभारलेल्या निधीवर आकारला जातो. नवउद्यमी जे आहे, नव्याने दुकान टाकलेले लोक जे आहेत त्यांच्यासाठी होतं. आणि अनलिस्टेड, मग त्यांच्याकडून जे फंडिंग होतं तिच्यावर जे आहे हे व्हायचं. 2012 मध्ये एंजल टॅक्स आला होता बघा. एंजल टॅक्स 2012. हा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस 99.99% आहे परीक्षेमध्ये की बजेटमध्ये कुठला टॅक्स रद्दबादल झाला, कधी आला होता, वगैरे वगैरे वगैरे.
आरोग्य तरतुदीत 12.96% वाढ झालेली आहे. कर्करोगावरील 3 औषधं स्वस्त होणार आहेत बघ. ओके, आता आपलं जे हेल्थ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 12.96% वाढ केलेली आहे. कोविड नंतर हे गणित फार क्लिअर झालं होतं की वी शुड स्ट्रेंथन आवर हेल्थ सिस्टम, कारण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार समोर आल्या होत्या की नाही, हेल्थ सिस्टीममध्ये आता गोष्टी सिन्सिअरली आपल्याला कराव्या लागतील. सो यांनी 12.96% वाढ केलेली आहे, चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि एकंदर जे आहे बघा, बऱ्याचशा ज्या काही योजना आहे बघा त्यांच्या निधीत वाढ आहे. मग कुठल्या योजना आहेत? राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राष्ट्रीय टेलिमानसिक आरोग्य उपक्रम, स्वायत्त संस्था, ओके, असे सगळे जे आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या पण निधीमध्ये वाढ केलेली आहे बघा. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान याची तरतूद कायम आहे. म्हणजे ज्या हेल्थ सेक्टर स्कीम्स आहेत तिच्यामध्ये आपण काय केलेली आहे? वाढ केलेली आहे, फंडिंग दिलेलं आहे. कर्करोग, कॅन्सरवरचे 3 औषधं आहे त्याला जे आहे आपण काय करून टाकलेलं आहे बघा, सीमा शुल्कामध्ये सूट दिलेली आहे. ट्रॉस्टुझुमाब, डेरुक्टेक्स्कॅन जे आहे, ओसिमर्टिनिब आणि डुर्वालुमाब जे आहे, असे 3 औषधं आहेत. ओके, वाचताना त्रास होतो. ओके, असे 3 औषधं, याचं सीमा शुल्क कमी केला आपण. कॅन्सरसाठीचे आहेत बघा. हे या औषधांचं उत्पादन जे आहे ॲस्ट्रोझेनेका कंपनी करते आणि जवळपास 10% सीमा शुल्क याच्यावर द्यावं लागतं बघा. ओके, ते रद्द करून टाकलेलं आहे. म्हणजे काय होतं, आता याची किंमत कमी होईल, लोकांना परवडेल. हे टप्प्याटप्प्याने उत्पादन उपक्रमांतर्गत वैद्यकीय क्षकिरण यंत्रणामध्ये वापरल्या जाणाऱ्या क्षकिरण नळ्या, फ्लॅट पॅनल, त्याच्या पण सीमा शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आपल्याला. ओके, एक्स-रे, त्याच्याशी रिलेटेड बाबी है ना, फ्लॅट पॅनल डिटेक्टर असतात बघा, तर त्याचं सीमा शुल्क कमी केलं जाणार आहे. पण यांचं सीमा शुल्क रद्द जे आहे. कॅन्सरचे पेशंट वाढतात बघा आपल्याकडे दिवसेंदिवस. राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या निधीमध्ये जे आहे बघा, तर ते याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य निधीमध्ये इकडं वाढ झालेली आहे बघा. राष्ट्रीय टेलिमानसिक हे आपण ऑलरेडी बघितलं, वाढ आहे. ICMRच्या निधीत वाढ आहे बघा. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची तरतूद 200 कोटी. स्वायत्त संस्थांना पैसे वाढवून दिलेले. एम्स दिल्ली जे आहे बघा, 4278 ते 4523 आहे बघा. एम्स दिल्ली, एम्स पण सध्या न्यूजमध्ये आहे. का न्यूजमध्ये बरं एम्स? ओके, त्याच्यानंतर मुद्रा. मुद्रा आधी जे आहे मॅक्झिमम 10 लाखापर्यंत मिळायचं बघा. तिच्यामध्ये पण शिशु, त्याच्यानंतर कोण, युवा, 3 होते बघा. हां, कोण? शिशु कितीपर्यंत? 50,000. 50,000 ते 5 लाख कोण होतं? किशोर होतं का तरुण होतं? आणि त्याच्यानंतर 5 लाख ते 10 लाख ना. मुद्रा योजना बऱ्याचदा बघितली ना, गडबड करायची ना बघा. मुद्रा 10 लाखाच्या ऐवजी काय झालं आता? डबल करून टाकलं. मुद्रा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, याचं मुद्रा महत्वाची योजना आहे बघा. ओके, आता याच्यात 47 कोटी छोटे मोठे उद्योजक, त्यांना नफा मिळणार, याचा बेनिफिट मिळणार बघा. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे. तिचा फायदा 80 कोटीहून अधिक लोकांना झालेला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही ॲक्च्युली योजना बंद होणार होती. आप जे आहे बघा दिल्लीमध्ये, त्यांनी एक योजना आणली होती. ते म्हटले आम्ही घरी जाऊन धान्य देऊ, दारावर, तुम्ही फक्त शिजवा, भाजा, उकळा आणि खा, आणून आम्ही देऊ. केंद्रावर एवढं प्रेशर यांनी क्रिएट केलं होतं, मग केंद्राला हे भाग होतं. परत ते तिथून सुरू झालं. सुरू आहे योजना जी आहे ही योजना कोविडच्या काळात आली होती. ओके, 80 कोटी लोकांना बेनिफिट आहे. बिहार, आंध्र प्रदेश अर्थसंकल्पात केवळ 2 राज्यांसाठी 74,000 कोटींचा निधी आहे बघा. 74 CR 2 राज्य. का? कारण हे दोघी मानाची लोक आहेत बघा, हा ना. एक वेळ जावाई रुसला तर चालणार आहे, पण ही 2 लोक रुसून चालणार नाही. एक दियाचा प्रश्न इकडं आहे बघा. मुद्राचं फुल फॉर्म काय आहे? काय, कोण सांगेल बरं? मुद्रा, मायक्रो काय आहे पुढं? कोण सांगेल? मुद्रा, मुद्रा काय आहे बरं? ओके, मुद्राचं ट्रान्सलेशन नसतं दिया, हे असं मुद्रा आहे बघा, ते नो ट्रान्सलेशन. याचा फुल फॉर्म तुम्ही मला सांगा आता, कोण सांगेल बरं? रुटीन योजना आहे एकदम मुद्रा. ओके, ज्यांना माहीत नाही त्यांनी साईडला लिहून घ्या मुद्रा. आपल्याला गुगल सर्च करून बघा बरं काय आहे मुद्रा. हां, आता बघा
जे काही एनडीए गव्हर्नमेंट आता आजच्या डेटमध्ये आहे त्या एनडीए गव्हर्नमेंटमधले दोन महत्त्वाचे प्लेयर्स जे आहेत ते म्हणजे एक नितीश कुमार आणि एक चंद्राबाबू नायडू. आता आहे ना एक वेळ सगळी दुनिया रुसलीत चालणार आहे, दोन लोक रुसून चालत नाही. त्यातल्या त्यात बिहारचा कन्सर्न होता की स्पेशल स्टेटस. मग तो केंद्र सरकारचा एकदम भारी म्हणजे निर्णय आहे की त्यांनी स्पष्टपणे क्लिअर केलं की तुम्हाला स्पेशल स्टेटस मिळणार नाही. ओके, सो ती एक बाब आहे बघा. चला हे बघा, ऑनलाईनची पोरं हुशार असतात. मी सांगितलं तुम्हाला, इकडं बघा लगेच टाकलं यांनी मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी जे आहे. ओके, पण याचा अर्थ असा होत नाही की यांनी सर्च करून लिहिलं आहे ते, कारण तोच मोबाईलवर बघतोय, तिच्यावर सर्च करून तिच्यावर टाकणं हे इतकं सोपं नाही. ते ऑफलाईनवाल्यांसाठी जास्त सोपं आहे, असं ऑनलाईनमधल्या एका विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन. ओके, काय त्यांचं जाऊ दे, ते लॅपटॉपमध्ये बघतात की काय ह्या वर्गामध्ये किती वेळा झाली मुद्रा, आपल्याला सांगता येत नाही ना. सांगता आली पाहिजे की नाही, सांग बरं. ऐकलंय का शब्द याच्या आधी इथं? नाही. हां मग ओके. सो आता बघा, बिहारमध्ये 59 CR दिलेले आहेत बघा, आणि आंध्र प्रदेशमध्ये 15 CR जे आहे. ओके, 59 आणि 15 CR एवढे दिलेले आहेत. आणि पहिल्यांदाच केंद्रीय बिहार राज्याचा जो आहे विशेष उल्लेख यांनी केलेला आहे बघा. ओके, एवढा पैसा यांना केला. मग बिहारमध्ये काय काय होणार आहे? गया इथं औद्योगिक वसाहत होणार आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे आता हे दरभंगा पूल, बक्सर पूल, नुसते पूल जे आहे बांधा आणि पाडा, हा ना, बिहारचा कार्यक्रम होता. पूल बांधा पूल पडणार, पूल बांधा पूल पडणार, हा ना. त्यांचे पूल राहतच नाही. मला असं वाटतं ना, ते म्हणजे वॅक्सिनेशन वगैरे पुलांचं पण झालं पाहिजे यांच्या. दो बूंद जिंदगी के, उभं राहा बाबा तुम्ही, हा ना. ते कोलॅप्स होतात बघा. सो इथं बरेच पूल बांधणार आहे, है ना. राजगीर, वैशाली, दरभंगा, बक्सर, गंगा नदीवर पूल, है ना. ऊर्जा प्रकल्प, नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय वगैरे जे आहे बघा, अशा सगळ्या गोष्टी इथं असणार आहे. नालंदा, राजगीर हे ऑलरेडी आपण बघून झालेलं आहे आपलं. आंध्र प्रदेशमध्ये अमरावतीचा विकास होणार आहे बघा. आंध्र प्रदेशमध्ये पण अमरावती आहे, जसं आपल्याकडे अमरावती आहे. ओके, सो अमरावती जे आहे बघा. पोलावरम सिंचन प्रकल्प जे आहे बघा, तेलंगणा, है ना. का आंध्र प्रदेश? आता हे आंध्रात चालू आहे बघा, है ना. शेजारी आहेत ना ते दोघं. पोलावरम जे आहे, विशाखापट्टणम, चेन्नई. राज्याच्या आर्थिक विकासासाठी तरतूद केली. रायलसीमा, प्रकाशम, उत्तर किनारी भागासाठी जे आहे काम केलं जाईल बघा. आता तुम्हाला टिपिकल त्या राज्यामधलं विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे. आपल्याला आपल्या रुटीन याच्यानुसार जे आहे ते विचारलं जाईल. सगळ्यात जास्त निधी संरक्षणाला आहे बघा, डिफेन्स. सगळ्यात जास्त निधी 6,21,940 लाख कोटींची तरतूद आहे बघा. आणि मागच्या वर्षी हे 5.94 लाख कोटी रुपये होतं. 23-24 मध्ये जे आहे 4.72% जास्त आहे. जवळपास 5% वाढवलं बघा. सगळ्यात जास्त तरतूद कुणाला आहे? संरक्षण, डिफेन्स. ओके, देन भारताकडून कुठल्या देशाला जास्त मदत केली जाते बघा? तर सगळ्यात जास्त मदत आपण कुणाला करतो? भूटानला करतो. भूटानला सर्वाधिक 2,068 कोटी रुपयाची मदत केली आहे. ओके, भूटान. तुम्हाला फिरायला जायचं असलं तर इकडं जा, सांगत ना आम्ही एवढी मदत केली म्हणा. ओके, आता इथं बघा, भूटान, नेपाळ, मॉरिशियस, म्यानमार, अफगाणिस्तान, आफ्रिकन देश वेगवेगळे, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, लॅटिन अमेरिकन देश आणि सेशल्स. ओळीनुसार आहे आपण कुणाला किती मदत करतो बघा. याच्यात 2 नंबरला कोण आहे? नेपाळ. ओके, अर्धा नेपाळ तर आपल्याकडेच आहे बघा, मॉरिशस आहे ना. हे पॉईंट नॉट सेकंडमध्ये डील झालं पाहिजे. ओके, ज्यांना अजूनही डील झालं त्यांनी नंतर समजून घ्यायचं. NPS वात्सल्य योजना जी आहे बघा, आता हे NPS नॅशनल पेन्शन स्कीम वात्सल्य योजना. आता ही योजना जी आहे अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने केलेली आहे. अल्पवयीन मुलं जी आहेत आर्थिक बचत
आता अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकतात बघा. राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ जे आहे तर ते घेऊ शकतात पालक. मग याच्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातं मुलाच्या नावे हस्तांतरण करता येतं. 18 ते 70 वर्ष वयोगटातली प्रत्येक व्यक्ती याचा जो आहे तो लाभ घेऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे आहे हे अकाउंट काढू शकता. ते जेव्हा 18 वर्षाचे होतील तेव्हा त्यांच्या नावावर हे चाललं जाईल, पण तोपर्यंत तुम्ही मॅनेज करणार आहे. वात्सल्य योजना, अशा योजना असं डायरेक्टली MCQला विचारलं जातं की हे काय प्रकरण आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. NPS, आता बघा काय काय महाग होणार. अमोनियम नायट्रेटवरचं सीमाशुल्क 10% वाढवलेलं आहे. 10% वाढवलेलं आहे, 10% गेलेलं आहे अमोनियम नायट्रेट. नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक जे आहे 25% वाढ केलेली आहे बघा. प्लॅस्टिक फ्री व्हायचं आहे आपल्याला. सो नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक म्हणजे काय, ज्याचं काहीच होणार नाही ते तसंच राहील वर्षानुवर्ष, त्याच्यावर 25% महाग करून टाकायचं त्याला. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रसामग्री शुल्क 15% वाढ. 12 महिन्यापेक्षा जास्त काळ शेअर्सवरच्या करामध्ये 12.5% वाढ. 1 वर्षापेक्षा कमी काळाच्या इक्विटी गुंतवणुकीमध्ये 20%ची वाढ. स्वस्त काय काय आहे, मोबाईल फोन स्वस्त झाले. जाताना एकावर एक 2 घेऊन जावा, हा ना. मोबाईल फोन स्वस्त झाले. हां क्या क्या पैसे पाहिजे, मग नाव जरी सांगितलं तर या गल्लीत कुणी पण देऊन टाकल, फक्त ते आय कार्ड दाखव तिथं. म्हणून आय कार्ड महत्वाचं आहे, हा ना. मोबाईल चार्जरवरील सीमा शुल्कात 15% कपात केलेली आहे. मोबाईल चार्जर, ओके. आता म्हणा आम्ही विकत थोडी ना घेतो या गोष्टी, दुसऱ्याचं वापरतो. चपट्या पिनचा चार्जर आहे का, हा ना, दुसऱ्याचं वापरतो आपण. हे कमी होऊन पण काय फायदा. चामड्याच्या वस्तूंना GST मधून सूट दिलेली आहे बघा. चामड्याच्या वस्तू, चामड्याची बुटं घ्या, चामड्याचा बेल्ट घ्या, पण या पावसाळ्यात काही खरं नाही बघा. प्लॅटिनमवरील सीमा शुल्क 6.4% घटवलं. इथून पुढे जे आहे सोन्याच्या ऐवजी प्लॅटिनम खरेदी करा. सोने चांदीवरील सीमा शुल्क 6% घटवलेलं आहे बघा. 2-4 किलो ते पण घेऊ शकता. कर्करोगावरील उपचारांसाठी 3 औषधं सीमा शुल्कातून वळवून टाकलेली आहे बघा. सो कॅन्सरसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे, कारण त्याचा खर्च खूप जास्त आहे बघा. पूर्वोदय, ओके. पूर्वोदय जे आहे गव्हर्नमेंटनी जे आहे बघा एक प्लॅन बनवलेला आहे पूर्वोदय, ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ ईस्टर्न रिजन ऑफ अ कंट्री. याच्यामध्ये बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिसा, आंध्र प्रदेश. उदय होगा, ना. पूर्वोदय हे कोणती कोणती राज्य आहेत, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा आपल्याला उदय करायचा आहे. त्याच्यात 2चा उदय तर जोरात केलाय बघा. आता दीदीच्या नावाने योजना काढली आहे बघा, ड्रोन दीदी, ओके. याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज वगैरे अशा गोष्टी केल्या जातील बघा. अँड फॉर द सेक ऑफ विकसित भारत, काय बनवायचं आपल्याला, विकसित भारत बनवायचा आहे. सो इथं पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. इथं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय, स्किल दिलं जाईल, चांगले चांगले कोर्सेस, शिक्षण दिलं जाईल माणसाला, ओके. इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान जे आहे बघा, नावातच आहे, हे ट्रायबलसाठी आहे, ओके. जनजातीय उन्नत ग्राम अभियान. मग याच्यामध्ये काय केलं जाईल तर सोशो इकॉनॉमिक कंडिशन जी आहे बघा ट्रायबल कम्युनिटीची, तिच्यावर काम केलं जाईल. याच्यामध्ये उन्नत ग्राम अभियान जे आहे बघा, ट्रायबल फॅमिलीज ज्या आहेत त्याच्यासाठी ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स 63,000 गावं जी आहेत त्यांना जवळपास 5 CR ट्रायबल पीपलला अफेक्ट करेल आहे पॉझिटिव्हली. म्हणजे 63,000 गावं आणि 5,000 आदिवासी लोक जे आहेत त्यांना याचा सकारात्मक फायदा होणार. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान, ओके. 5 करोड ट्रायबल्स त्यांना बेनिफिट होईल बघा, ओके. देन जवळपास जे आहे बघा 100पेक्षा जास्त ब्रांचेस इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या ज्या आहेत नॉर्थ ईस्टमध्ये उभ्या केल्या जातील. ईशान्य भारत 100पेक्षा जास्त पोस्ट पेमेंट बँक ज्या आहेत बघा. सो इथं 3 लाख करोड स्कीम जे आहे बघा महिलांसाठी दिलेले 3 लाख करोड जे आहेत ते, ओके. 100 ब्रांचेस इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या नॉर्थ ईस्टमध्ये होतील बघा. म्हणजे जे आहेत आपलं अरुणाचल, मणिपूर, नागालँड तिकडं, ओके. पोलावरम इरिगेशन जे आहे हे कशासाठी करणार आहेत, फूड सिक्युरिटी करता जे आहे पोलावरमचं नाही, ओके. सो हे MCQ साठी महत्त्वाचं आहे. देन नॉर्थ ईस्टचं काही पण असलं नीट लक्षात ठेवायचं.
PM स्वनिधी ही योजना कधी आली होती? कोविडच्या काळात आली होती. जे स्ट्रीट वेंडर्स आहेत बघा त्यांच्यासाठी होतं. त्यांना जे आहे याच्यामध्ये काय केलं होतं? बँकेकडून लोन देणं जे आहे. आता हे 5 वर्षासाठी एक्सटेंड करून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 100 हार्ट्स किंवा स्ट्रीट फूड हब जे आहेत काही शहरांमध्ये उभे केले जातील बघा. ओके, हार्ट किंवा तिच्यामध्ये जे आहे फूड हब्स जे आहेत तर ते उभे केले जाते. PM स्वनिधी योजना. ओके, स्ट्रीट वेंडर्स जे असतात बघा रस्त्यावर विक्री करणारे जे आहेत, ओके, त्यांच्यासाठी ही योजना कोविडच्या काळात आली होती. 5 वर्ष एक्सटेंड झालेली योजना. सूर्यघर मुफ्त बिजली योजना जी आहे बघा ही लॉन्च केली होती रूफटॉप सोलर प्लांटसाठी. आठवतं का तुम्हाला? PM सूर्यघर योजना म्हणजे तुमच्या घरावर काय करणार? सोलर पॅनल टाकायचे, तिच्यामध्ये अनुदान मिळतं नियर अबाउट 72,000. ओके, किती? 75,000 जे आहे अनुदान तुम्हाला मिळतं आणि तिच्यातून काय होईल? जवळपास जे आहे फ्री इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जे आहे 300 युनिट्स पर्यंतची मिळू शकते. लाईट बिलच बंद आलं ना तुमचं. किती लाईट बिल येतं आजकाल? तिच्यात पण ते लाईट बिलवाले मधून त्यांचं डोकं चालवतात बघा. आपला पंखा चालत नाही, बिल येतं आपलं 3,000 2,500. मग परत त्यांच्या मागं फिरा. त्याच्याकरता आपापलं सोलर लावलं की मग विशेष राहत ना बघा. ओके, 1.28 करोड रजिस्ट्रेशन झालेले आहेत, 14 लाख ॲप्लिकेशन्स आलेले आहेत बघा. ओके, सूर्यघर योजना हे भारी प्रोजेक्ट आहे. फक्त हा प्रॉपर इम्प्लिमेंट झाला पाहिजे. हा जर प्रॉपर इम्प्लिमेंट झाला तर आपले कितीतरी प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातात. कोळशावरचं अवलंबित्व बरंचसं कमी होऊ शकतं आपलं. ओके, पण हे इतकं सोपं नाही आहे. सो ती एक बाब हिच्यामध्ये महत्त्वाची आहे. देन आता हिच्यामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत कॅपिटल तिच्यामध्ये त्याच्यावर कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते 3.4% आहे GDPच्या आणि ते किती आहे? 111 CR जे आहे. ओके, म्हणजे 11,11,111 करोड. एकदम शगुनवाला आकडा आहे बघा. तिच्यामुळे येत्या काळामध्ये पायाभूत सुविधा असल्या जाणार आहेत आपल्या, है ना. 111 शेवटी म्हणतात. 1 असले गोष्टी MCQ ला विचारू शकतात. विचारण्यासारखं आहे ते म्हणून. ओके, ग्राम सडक योजना जी आहे बघा 25,000 रुरल हॅबिटेट्सला जोडणार आहे बघा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि CM ग्राम सडक योजना पण असते बघा. सो जिच्यात प्रधानमंत्रीमध्ये जे येत नाही कव्हर होत नाही तिच्यामध्ये CM ग्राम सडकमध्ये ते केलं जातं. 25,000 गावांना जे आहे रस्ते दिले जातील याच्यात. अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड. आता जे काही बेसिक रिसर्च आहे किंवा डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी लागणार आहे त्याच्याकरता 1 लाख करोडचं फंडिंग जे आहे ते डील करायचं आहे आणि तो फंडिंग काय असणार आहे? त्याचं नाव आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड. अनुसंधान, ओके, रिसर्चसाठी. याचा ऑलरेडी जे आहे चर्चा आधीच झाली होती. तो आता प्रॉपरली हे डेव्हलप करतात. आपला मेजर प्रॉब्लेम असा आहे बघा ह्युमन रिसोर्स आणि त्याचा विचार करता की आपण जास्तीच्या गोष्टी ज्या आहेत त्या डील करणं गरजेचं आहे आपल्या एंडनी, पण ते तिथं होत नाही तेवढ्या ह्याच्याने. तो एक मुद्दा इथं येतो. हिच्यामध्ये सगळ्यात शेवटची जी प्रायोरिटी होती बघा 9 प्रायोरिटीज बघितल्या होत्या. लास्ट वन वॉज नेक्स्ट जेन रिफॉर्म्स. नेक्स्ट जेन रिफॉर्म्समध्ये काय काय आहे? टेक्नॉलॉजी टू स्पीड अप डिजिटलायझेशन ऑफ इकॉनॉमी. आपल्या इकॉनॉमीचं डिजिटलायझेशन करण्यासाठी जी काही तंत्रज्ञान लागणार आहे त्याच्यावर फोकस केलं जाईल. जनविश्वास बिल जे आहे बघा ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यापार सुलभतेकरता जनविश्वास बिल 2.0 हे आणलं जाईल. स्टेट्स इन्सेंटिव्ह दिलं जाईल बघा बिझनेस रिफॉर्मसाठी जे आहे. आपले जे राज्य आहेत त्यांना पण इन्सेंटिव्ह मिळेल की जर त्यांनी या पद्धतीने गोष्टी केल्या तर. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. जनविश्वास बिल MCQ करता महत्त्वाचा आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस. द नेक्स्ट वन ई श्रम पोर्टल जे आहे बघा. ओके, आता काय झालेलं आहे ना आपल्याकडे वेगवेगळे पोर्टल्स आहेत कामगारांसाठी. अनऑर्गनाइज सेक्टर ई श्रम पोर्टल. आता त्याला काय केलं जाणार आहे? श्रम सुविधा, समाधान पोर्टल हे सगळे एकत्र आणले जाणार आहे. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन. काय होतं की 550 पोर्टल हा इकडं तिकडं तर मग एकाच ठिकाणी आणायचं, मग तो डेटा पण एकाच ठिकाणी राहील आणि ती त्या डेटाच्या आधारे प्रॉपरली काम होऊ शकतं. हे कशासाठी आहे? रोजगार किंवा त्याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील बघा जॉब सीकर्स जे आहेत ज्यांना जॉब पाहिजे ते तिथं रजिस्टर करतात स्वतःला. मग इथं काय काय आहे? ई श्रम, श्रम सुविधा,
समाधान पोर्टल जे आहे त्यांचा हिच्यामध्ये विषय येतो. ओके. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट जी काही अप्रत्यक्ष गुंतवणूक भारतामध्ये येते, तर त्याच्याकरता जे आहे आणि जे ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट आहे, आपलेच भारतीय जे आहे ते वेगवेगळ्या देशांमध्ये जे राहतात आजच्या डेटमध्ये ते तिथून पैसा इथं गुंतवणूक करतात. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटला आपल्याला फॅसिलिटेट करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. त्याच्याला जे आहे का बा प्रायोरिटी त्याला दिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर इंडियन रुपी जे आहे करन्सी, तिच्यामध्ये जे आहे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला डेव्हलप करून द्यायच्या आहे की इंडियन रुपी ॲज अ करन्सी फॉर ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट. भारतीय रुपयामध्ये ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आपला रुपया स्ट्रॉंग कसा करता येईल आपल्याला, त्याच्यावर पण आपल्याला काम करणं गरजेचं आहे. ओके. सो फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. सो हे जे आहे तर हे भारताचं अर्थसंकल्प किंवा बजेट महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात. या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप खूप महत्त्वाचा आहे. तुमचा जो ग्रुप बनलेला आहे बघा टेलिग्रामचा, त्या ग्रुपमध्ये जे आहे याची नोट पण जी आहे तर मी शेअर करेल, तिथून प्रत्येकजण डाउनलोड करून घ्या तिला, जस्ट तुम्ही स्कॅन करू शकता तिला. ओके. सो आणि याच्याशी रिलेटेड ज्या काही अजून इकॉनॉमिक सर्वे जो आहे आपला त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्या सेशनचं पण तुम्हाला नोटिफिकेशन ग्रुपवर मिळून जाईल बघा. ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू.